विद्यार्थी दशेत आपण ज्या एका गोष्टीचा कंटाळा केला ती गोष्ट म्हणजे अभ्यास. ज्यांनी यशाची शिखरे गाठली त्यांना अभ्यासाचे महत्त्व कळलेले असते. किंबहुना त्यांनी या साधनांचा अवलंब केल्यामुळेच त्यांना यशाचे शिखर गाठता येते. याच रीतीने परमार्थात भगवत प्राप्तीचे शिखर गाठताना अभ्यास महत्वाचा आहे. यासाठी स्वतः भगवंताने सांगितलेले वचन आपल्याला प्रमाण म्हणून आहे. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. पुढील चिंतनाद्वारे आपल्याला अभ्यास म्हणजे काय, तो कसा, याची सविस्तर ओळख आपल्याला होणार आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. पंचीकरण या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा थेरा चुकविणे असा आहे. मागील काही चिंतनांमध्ये आपण या वेदांत शास्त्राच्या ग्रंथांचा अधिकारी कोण, त्यासाठी त्याच्याकडे काय अधिकारी लक्षणं असायला पाहिजेत, त्यातली अंतरंग साधनं कुठली आहेत यांचा विचार करतो आहोत. ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटच्याच भागामध्ये आपण आहोत. याआधी आपण हा ग्रंथ पूर्णतः अभ्यासलेला आहे, परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा माहिती म्हणून आपण या ग्रंथाचा अंतरंग साधक कोण आहे याचा विचार करतो आहोत. अंतरंग साधक किंवा अंतरंग साधना जी आहे ती श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्त्व पदार्थ शोध अशी आहे. यामधील श्रवण हा जो पहिला भाग आहे किंवा श्रवण हे जे साधन आहे, या साधनाला काहीतरी नियम आहे किंवा हे साधन कशाही रीतीने करून जमत नाही. वास्तविक श्रवण करण्याचा अधिकार हा त्याच वेळेस येतो जेव्हा आपण श्रवण करताना षड्लिंगामध्ये आपण ते श्रवण करण्याचा प्रयत्न करू. 6 चिन्हांच्या द्वारे जो विषय प्रतिपादन केला जातो तो या षड्लिंगात असतो आणि तशाच प्रकारचे श्रवण साधकाने करावं, अन्यथा त्याचा वेदांत शास्त्रामध्ये काही उपयोग नाही. पंचीकरण हा ग्रंथ षड्लिंगामध्ये आहे, म्हणजे त्यामध्ये ही 6 चिन्ह आहेत की ज्या चिन्हांच्या द्वारे आपल्याला जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपादन केलेला आहे आणि त्याचं जे फल आहे ते आपल्याला योग्य रीतीने मिळू शकेल. म्हणून आपण या 6 चिन्हांच्या द्वारेच श्रवण करायला पाहिजे. परंतु ही 6 चिन्ह कुठली याचा विचार करण्यासाठी आपण काही दिवसांपासून सुरुवात केलेली आहे. मागील चिंतनामध्ये आपण क्रमाने पहिल्यांदा पहिलं चिन्ह उपक्रम उपसंहार असं पाहिलं होतं. काही लोक उपक्रम आणि उपसंहार हे 2 वेगवेगळे चिन्ह धरतात, परंतु ते शास्त्र विरुद्ध आहे असं आपण करू नये. उपक्रम आणि उपसंहार हे एकच चिन्ह आहे, कारण की उपक्रम आणि उपसंहार हा एकच असतो. जर हे दोन्ही वेगळे वेगळे धरले तर उपक्रम वेगळा आणि उपसंहार वेगळा असं होईल, म्हणजे चुकीचा निर्णय आपल्या हाताला लागेल. म्हणून उपक्रम उपसंहार हे 2 चिन्ह न धरता ही एकच चिन्ह धरायला पाहिजे. म्हणून उपक्रमोपसंहार असं पहिलं लिंग आपण या षड्लिंगापैकी पाहिलेलं आहे. त्यानंतर अभ्यास हे दुसरं लिंग आहे. आपण मागील चिंतनामध्ये कशाचा विचार केला होता? उपक्रम आणि उपसंहार या दोघांचा. अभ्यास या षड्लिंगापैकी दुसऱ्या षड्लिंगाचा आपण अजून अभ्यास केलेला नाही. अभ्यास करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. करिता सायास, सायासाने हे करावं लागतं. तैसा प्रतिपाद्यू जो ईश्वरू, तो हो आया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे अशी प्रमाण आपल्यासाठी आहे. जर प्रतिपाद्य आपला विषय म्हणजे उपक्रम काय आहे? प्रतिपाद्यू तो ईश्वरू, तैसा प्रतिपाद्यू तो ईश्वरू. आता ईश्वर हा शब्द तुम्हाला मी काही चिंतनांमध्ये सांगितलेला आहे की ईश्वर हा शब्द सर्वसाधारणपणे शास्त्रामध्ये 2 अर्थाने वापरला जातो. काही वेळेस ईश्वर हा शब्द ब्रह्म या अर्थाने वापरला जातो आणि काही वेळेस ईश्वर हा शब्द शिव या अर्थाने वापरला जातो. म्हणजे काही ठिकाणी शिवालाच ईश्वर म्हणतात
आणि काही ठिकाणी ब्रह्माला ईश्वर म्हणतात. त्यामुळे कुठल्या वेळेस ईश्वर ब्रह्म आहे आणि कुठल्या वेळेस ईश्वर म्हणजे शिव आहे हे कळायला बराच कालावधी लागतो. किंवा आपण अनेक वेळा पुन्हा पुन्हा नीट बारकाईने अभ्यास करत गेलो, योग्य सद्गुरूंच्या संगतीत आपण राहिलो, साधूंच्या संगतीत राहिलो, तर मात्र आपल्याला काही अडचण येत नाही. मग मात्र आपण बरोबर योग्य रीतीनेच त्याचा अर्थ करतो. असो, तर तैसा प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो होवाया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. श्रुती म्हणजे वेदशास्त्र. आता वेदशास्त्र जे आहे त्या वेदशास्त्राचा अभ्यास सर्वांना करता येणं शक्य नाही, कारण श्रुतीशास्त्र म्हणजे वेदशास्त्र आहे. श्रुतीलाच दुसरं काय नाव आहे, वेद. वेद पठन करण्याचा किंवा वेद अभ्यास करण्याचा अधिकार सर्वांना नाही. त्यामुळे मग काय, तर पुढे वेदशास्त्रामधूनच निर्माण झालेले जे बाकीचे शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये वेदाचं सार आहे किंवा वेदाचाच अभ्यास आहे, अशा स्मृती ग्रंथांचा आपल्याला वापर करता येतो. त्यामध्ये श्रीमद भगवद्गीता हे एक शास्त्र आहे. श्रीमद भगवद्गीता हे स्मृतीशास्त्र आहे. त्यामुळे या शास्त्राच्या द्वारे आपण वेदाचाच अभ्यास करत असतो. स्त्री पुरुष या दोघांनाही आणि शूद्र आणि वरचे 3 हे 4ही वर्णांना या वेदशास्त्राचा अभ्यास करण्याचा अधिकार समान नसल्यामुळे हे बाकीचे जे शास्त्र आहे ज्याच्यामध्ये वेदाचंच सार आहे त्याचा अभ्यास करण्याचा मात्र सर्वांना अधिकार आहे. म्हणून स्त्री असो, पुरुष असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, या दोघांनाही श्रीमद भगवद्गीता अभ्यास करण्याचा अधिकार आहे. म्हणून सर्वांनीच या ग्रंथांचा अभ्यास करावा. वेदातल्या ऋचा मात्र स्त्रियांनी म्हणू नये किंवा शूद्र लोकांनी म्हणू नये. वास्तविक मग ही तुम्ही म्हणाल की नाही ह्याला काय अर्थ आहे, असं नाही. मूर्ख मनुष्य किंवा विज्ञानवादी लोक काही बोलतात, त्यांच्या नादी लागू नये. जर आपल्याला वेदाचं सार श्रीमद भगवद्गीतेत मिळतंय म्हटल्यानंतर अवघड रुच्या तरी ब्राह्मणाने तरी कशाला अभ्यासाव्या, असं मित्र म्हणतो. कारण कलयुगामध्ये ब्राह्मणाला सुद्धा वेदातल्या ऋचा अभ्यास करून त्यातलं सार काढून घेणं फार अवघड आहे. म्हणून ब्राह्मणाने शहाणपण दाखवू नये आणि सरळ सरळ काय करावं, आपली श्रीमद भगवद्गीता घ्यावी, ब्रह्मसूत्र घ्यावं किंवा दश उपनिषद घ्यावी आणि त्याचा अभ्यास करावा. श्रीमद भगवद्गीता नुसती केली तरी चालेल. परंतु श्रीमद भगवद्गीता किंवा श्री ज्ञानेश्वरी ही कळण्यासाठी फार अवघड आहे. आपल्याला वाटतं श्री ज्ञानेश्वरी सोपी आहे. मी सर्वांना सांगत असतो नियम म्हणून ज्ञानेश्वरी रोजच वाचायची आहे, त्यामध्ये काही नवल नाही. परंतु श्री ज्ञानेश्वरीमध्ये जो अभ्यास आहे हा कळणं फार अवघड आहे. काय काय लोक म्हणतात हो मी आता वाचतो, आता मला कळते बरं का ज्ञानेश्वरी. बरं, तुला कळते म्हणजे नक्की काय होत आहे. असं श्री ज्ञानेश्वरी कळली, एक ओवी कळली की आपला विषय संपतो, म्हणजे जन्म मरणाचा फेरा संपतो. त्यामुळे आपल्याला कळलेली ज्ञानेश्वरी ही लक्षार्थाने असते असं नाही, तर वाच्यार्थ असतो. क्रमाने आपण जेव्हा पुन्हा 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 ती अभ्यास करत राहतो तेव्हा आपल्याला अजून सखोल 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 ज्ञान होत राहतं, गूढ गूढ गोष्ट कळत राहते. म्हणून श्री ज्ञानेश्वरी ही आपण नियमाने वाचतो, ही आपल्या रोजच्या वाचण्यात असायला पाहिजे. म्हणजे असा दिवस जाऊ देऊ नये की ज्या दिवशी आपण ज्ञानेश्वरी वाचली नाही. कमीत कमी 10 ओव्या का होईना, 100 ओव्या, जे काही शक्य होईल, पण रोज ज्ञानेश्वरी मात्र वाचलीच पाहिजे. जसं रोज जेवण करतोच आपण, काही हो उशिरा का होईना करतोच, म्हणजे असं उपाशी कधी राहत नाही. दुपारी जेवलं नाही तर रात्री जेवतोच, असं काहीतरी करतोच. पण जेवल्याशिवाय आपण झोपत नाही. असा दिवस जातो कधी, जन्माला आल्यापासून आतापर्यंत असा तुमचा कधी दिवस गेलाय की अख्ख्या दिवसभर तुम्ही पाणी किंवा जेवण केलंच नाही, असं गेलंय कधी? नाही गेलं ना. मग तसंच करायचं. श्री ज्ञानेश्वरी ही आहे काय करायची, असं दिवसच जाऊ द्यायचं नाही की ज्या दिवशी आपण कमीत कमी 10 किंवा 100, 50 जे काही ओव्या असतील त्या वाचल्या नाहीत. कमीत कमी 10 तरी ओव्या वाचा. आणि एवढं शक्य आहे, नाही झालं तर एक तरी कमीत कमी 1 ओवी तरी वाचली पाहिजे कमीत कमी. असं जर केलं तर फार मोठी अडचण आपली दूर होते. काय होतं हा परिणाम सांगण्याची आत्ता वेळ नाही, परंतु आपण असं जर तुम्ही साधक असाल तर हे नक्की करा. आणि साधक नसाल तर मग तुम्हाला मी जे सांगतो त्याचा काही उपयोग नाहीये. तर श्रुती म्हणजे वेद, आणि या वेदाचा अभ्यास करण्याचा सगळ्यांना अधिकार नसल्यामुळे आपल्यासाठी जे बाकीचे ग्रंथ उपलब्ध आहे या ग्रंथांचा आपण अभ्यास करावा. त्याच्यामधून काय होणार आहे, त्याच्यामधून प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो होवाया लागी गोचरू, म्हणजे तो गोचर होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, श्रुतीचा निरंतर अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे श्रुतीचा अभ्यास निरंतर करायला पाहिजे. म्हणून आपल्याला अडचण येऊ शकते, म्हणून मी माहिती सांगितली की बाबा श्रुतीचा अभ्यास म्हणजे काय, श्रुतीचं सार ज्या ज्या ग्रंथात असेल त्या ग्रंथाचा अभ्यास केला तरी चालतो. म्हणजे हरिपाठ जरी तुम्ही वाचला तरी त्याच्यामध्ये श्रुतीचं सार आहे. श्रुतीमध्ये जे काय आहे ह्याचा सगळ्याचा सार हरिपाठात सुद्धा आहे. म्हणून हरिपाठ जरी एखाद्याने अभ्यास करत राहिला तरी चालेल. जे काही तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्या, कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास केला तरी चालेल. म्हणजे जे 5 संतांनी लिहिलेले आहेत, या 5 संतांनी लिहिलेले किंवा आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले किंवा
श्री व्यासांनी लिहिलेले कुठलेही ग्रंथ तुम्ही अभ्यासले तरी त्याचा फायदा तुम्हाला श्रुतीच्या सार म्हणूनच होईल. म्हणून श्रुती म्हणजे अपौरुषेय असलेले वेद, त्याचाच अभ्यास करायला पाहिजे असा इथे या ओळीमध्ये श्रीज्ञानाने लिहिलेल्या ओळीमध्ये अर्थ डायरेक्ट धरू नये. क्रमाने आपण ह्या बाकीच्या ग्रंथांचा सुद्धा विचार करू शकतो. म्हणून आपण अभ्यास करण्यासाठी या ग्रंथापैकी कुठला तरी ग्रंथ घेऊन किंवा अनेक ग्रंथ घेऊन त्यांच्याद्वारे आपल्याला ईश्वर म्हणजे ब्रह्म त्याचा आपल्याला प्राप्ती होऊ शकते. कारण आपला उपक्रम जो आहे तो ब्रह्मप्राप्ती असा आहे. मागील चिंतनांमध्ये आपण हा विचार केला की आपला उपक्रम काय आहे. भगवंत प्राप्ती हा आपला उपक्रम आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं किंवा देवाची प्राप्ती होणं हा आपला उपक्रम आहे. आणि त्या भगवत प्राप्तीच्या मुळे आपल्याला पुढे काय मिळणार आहे, जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे किंवा आपली पुनरावृत्ती जी आहे, पुन्हा पुन्हा जन्म मरण जे आहे हे खंडित होणार आहे. म्हणून भगवत प्राप्ती करायची. आणि ही भगवत म्हणजे म्हणून तो ईश्वर जो आहे तो आपला प्रतिपाद्य विषय आहे. हे आपण उपक्रमामध्ये शिकलेलो आहे. म्हणून मग आता तो जो ईश्वर आहे तो काय डायरेक्ट असा कळत नाही. म्हणून श्री ज्ञानेंद्रांनी सांगून ठेवलंय की श्रुतीचा निरंतर अभ्यास कर. निरंतर म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. एखादा मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली की तेव्हापासून तर मरेपर्यंत हा अभ्यास करायचा आहे. किती दिवस करावा असा एखादा विचारू शकतो. जसं 10वीचा अभ्यास किती दिवस करावा, 10वी पर्यंत. 10वी झाले की मग 10वीचा अभ्यास कोणी करत नाही. तसं एखाद्या ईश्वर जो प्रतिपाद्य आहे तो जर त्याला अवगत झाला तर मग त्याने अभ्यास करावा का नाही ते सांगायची गरज पडत नाही. परंतु सर्वसाधारणपणे ईश्वर हा काही पटकन गोचर होईल असं नाहीये. म्हणून निरंतर हा शब्द वापरून श्री ज्ञानदेवांनी आपल्याला शेवटपर्यंत असा अर्थ ध्वनित केलेला आहे. म्हणजे आपण मरेपर्यंत हे करायचंय असं धरूया. कारण की ईश्वर एकदा आपल्याला कळला त्यानंतर जर शास्त्र वाचलं तर त्याने काही वाईट होईल का, आपलं काही वाईट होणार नाही. म्हणून ईश्वर जरी कळला तरी सुद्धा शेवटपर्यंत शास्त्र वाचत राहावे, त्याने काही वाईट नाही, वाईट काही होणार नाही. कारण ईश्वर कळल्यानंतर मनुष्य जेवतो का नाही, तो ईश्वर कळला आता मी जेवणार नाही असं म्हणेल का, नाही. म्हणून मग ईश्वर कळल्यानंतर सुद्धा त्याने शास्त्राचा अभ्यास करायला काही हरकत नाही. करावं की नाही हा त्याचा प्रश्न राहतो, परंतु करायला काही हरकत नाही. परंतु सर्वसाधारणपणे मात्र प्रत्येक माणसाने, प्रत्येक साधकाने या शास्त्रांचा अभ्यास मरेपर्यंत करणं गरजेचं आहे. अभ्यास हा शब्द इथे आहे. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास म्हणजे एखादा विषय पुन्हा 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 करणे, याला म्हणतात अभ्यास. जसं तत्वमसी या महावाक्याचा उपदेश जो आहे हा छांदोग्य उपनिषदात आहे. आणि छांदोग्य उपनिषदात ते अंदाजे 9 वेळा महावाक्य आलेलं आहे. आपण जर छांदोग्य उपनिषद पाहिलं तर छांदोग्य उपनिषदामध्ये 9 वेळा हे महावाक्य सांगितलं. तर एकच महावाक्य 9 वेळा सांगण्याचं कारण काय, कारण की पुन्हा पुन्हा तेच जर सांगितलं तर त्याला एक दुसरा दोष मानला जातो, त्याला म्हणतात पुनरावृत्ती. पुनरावृत्ती हा एक दोष आहे. परंतु काही वेळेस पुनरावृत्ती हा दोष नसतो. पुनरावृत्ती हा दोष केव्हा आणि पुनरावृत्ती हा अभ्यास केव्हा हे कळलं पाहिजे. पुनरावृत्ती हा कायम अभ्यास नसतो आणि पुनरावृत्ती हा कायम दोष नसतो. तसं एखादा म्हटलं मी पुन्हा पुन्हा जन्म घेतोय, मी अभ्यास करतोय असं जर म्हटलं तर, आता मी मनुष्य झालो, आता पुढच्या वेळेस कुत्रा होणार, मग मांजर डुक्कर होणार, मग त्यानंतर झाड झुडूप असे नीच 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 येऊन जाणार आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मनुष्य परत वर 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 मनुष्य होणार, पुन्हा खालीवर खालीवर असं करत स्वर्गात जाणार, इकडे तिकडे फिरणार. हे जे काही माझं पुनरावृत्ती चालू आहे हे माझा अभ्यास सुरू आहे असं जर एखादा म्हटलं तर, तुमचं तसं नाही ना काही. पुनरावृत्ती हा काही अभ्यास नाही तुमचा. जर तुमचा अभ्यास असेल तर चालू द्या. या ठिकाणी या पुनरावृत्तीला जर आपण अभ्यास मांडलं तर काय होईल, चूक होईल. हे योग्य नाही. आपण जी पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये फेऱ्या मारत राहतोय, ही पुनरावृत्ती जी आहे हा दोष आहे, हा काही अभ्यास नाहीये. म्हणजे काही ठिकाणी पुनरावृत्ती हा दोष असतो, काही ठिकाणी पुनरावृत्ती हा अभ्यास असतो. आता हा तर दृष्टांत आपण पाहिला, जन्म मरणाचा दृष्टांत. त्याचप्रमाणे व्यवहारातही आपल्याला अनेक दृष्टांत घेता येतील की ज्याच्यामध्ये पुनरावृत्ती हा दोष दिसतो आणि काही ठिकाणी पुनरावृत्ती हा अभ्यास दिसतो. उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या घरात गेलो, त्या घरात गेल्यानंतर त्या घरामध्ये हॉलमध्ये बसलो, त्या घरातल्या लोकांनी आपलं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. ठीक आहे, चांगल्या प्रकारे स्वागत केल्यानंतर आपण त्यांना सांगितलं पाणी आणा. एकदा सांगितलं, त्यांनी पाणी आणून दिलं. पुन्हा पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. आपण 10 वेळा त्याला पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा असं जर म्हटलं तर हा काय झाला,
दोष झाला, हे चुकीचं झालं. हा अभ्यास नाहीये. वारंवार त्यांना सांगणं, वास्तविक जर त्यांनी पाणी नाही दिलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांना पाणी आणायला सांगणं, हे काय आहे? दोष आहे. म्हणजे त्या घरातल्या लोकांनी तुम्हाला पाणी नाही दिलं असं धरूया, तरी तुम्ही जर 5 वेळा 10 वेळा त्यांना म्हटले की पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, तर तो दोष आहे. तर त्या घरामध्ये तो आपल्याला अधिकार नाही. त्या घरामध्ये असं पुन्हा पुन्हा ते रिपीट करणं हे चांगलं नाही, शोभत नाही. तो दोष आहे. अनेक गोष्टीचा आपण विचार करू शकतो की काही वेळेस ते रिपीट करणं, पुनरावृत्ती त्याची करणं, हे दोष या कक्षेत येतात. जसं आपण दुपारी जेवलो, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान समजा जेवलो, आता पोटभर जेवलोय, मग 2 वाजता परत जेवावं काय? नाही, मी जरा अभ्यास करतोय जेवण्याचा म्हणून जेवेल काय? पण जेवला. काही जेवतात लोक, मग परत 4 वाजता जेवला, परत 6 वाजता जेवला, परत 8 वाजता जेवला, परत 10 वाजता म्हटलं आता झोपण्याच्या आधी काहीतरी खातो. तर हे काय झालं? पुनरावृत्ती. हा दोष झाला. ह्या दोषाने काय होईल? काय होणार याने? रोग तयार होईल, पचणारच नाही ना ते. म्हणजे हा दोष आहे. जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्याच्यातून काहीतरी अडचणी निर्माण होतात, दुःख तयार होतं, तेव्हा तो काय होतो? दोष होतो. तसंच एखाद्याच्या घरात जाऊन तुम्ही 10 वेळा पाणी मागितलं, ते कदाचित तुम्हाला पाणी देणारच नाही, उलट हाकलून लावतील. हे जसं आहे, बरोबर का? तसं एखाद्या लहान मुलाला आपल्या वडिलांकडून पैसे घ्यायचे असेल, त्याने जर 10 वेळा त्याला मागितले वडिलांना, तर पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे, कानाखाली एखादी बसू शकते. म्हणजे तो दोष झाला. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केली जाते आणि त्याच्यातून जर दुःख तयार झालं तर ती काय ठरते? दोष ठरते. तो अभ्यास नाही ठरत. असो, तर ही काही उदाहरणं आहेत, अशी तुम्ही कचऱ्याने उदाहरणं देऊ शकता, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. अनेक उदाहरणं तुम्हाला घेता येतील की ज्याच्यामध्ये दोष आहे. जन्ममरणाचा फेरा, पुन्हा 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 पुन्हा, हा काय? दोष आहे. पुन्हा जन्मने पुन्हा मरणे, पुन्हा जन्मने पुन्हा मरणे, रोज खायला लागणे, काल खाल्लं आज खातो, उद्या खाणार परवा खाणार, सकाळी खाल्लं दुपारी खाल्लं संध्याकाळी खातो. हा काय दोष आहे का अभ्यास आहे? रोज 3 वेळा जेवतो. जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण रोज किती वेळा जेवतोय? अंदाजे 3 वेळा जेवतोय. हे काय अभ्यास आहे का आपला? अभ्यास नाही, त्याच्यातून दोष तयार होतोय. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जेवण करणं हा काही अभ्यास नाहीये, जेवण करणं हा दोष आहे. कारण जेवण करावं लागणं हे दुर्दैव आहे. कारण जेवण करतो त्याच्यानंतर पुढे किती अडचणी येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण जेवण केलं म्हणजे अनेक अडचणी तयार होतात, रोग तर तयार होतातच. हे शरीराला स्वच्छ ठेवावं लागतं, त्याची विल्हेवाट लावावी लागते. तुम्ही म्हणाल जेवलं नाही तर चालणार कसं? नाही, चालणार नाहीच ना, म्हणून तो दोष येतो. शरीराला चालवण्यासाठी प्राण लागतो, प्राणाला पुष्ट करण्यासाठी अन्न पाणी लागतं. म्हणजे हे सगळं दोषाच्या अंतर्गतच येतं. आलं का लक्षात? त्याच्यात आता दुसरा अभ्यास जो आहे तो अभ्यास या शब्दाचा. अभ्यास म्हणजे काय? जेव्हा एखादी क्रिया पुन्हा पुन्हा केल्यानंतर अडचणी दूर होतात, म्हणजे दोष निर्माण न होता उलट दोष जातो, तेव्हा त्याला अभ्यास म्हणावं. काय? आपला एखादा विषय आहे, एखादा विषय, त्या विषयासाठी, त्या विषयाच्या प्राप्तीसाठी, म्हणजे आपला जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या प्राप्तीच्या जर आपण जवळ जात असू, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्या उपक्रमाच्या जवळ जर आपण जायला लागलो तर त्याला म्हणायचं अभ्यास. आणि एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्या उपक्रमाच्या दूर आपण जायला लागलो तर त्याला म्हणायचं दोष. दोन्ही अभ्यासामध्येच आहेत. पुन्हा पुन्हा करणे याला अभ्यास म्हणतात, पण आपल्या उपक्रमापासून दूर जायला लागलो तर तो दोषयुक्त अभ्यास झाला. मग तो अभ्यास खरं म्हणतात. इथे तो अभ्यास नाहीये. या अभ्यासाचा विचार जर केला तर याच्यामध्ये काय आहे की आपल्या उपक्रमाच्या जवळ नेलं जातं, म्हणून तो काय आहे? अभ्यास आहे, आणि तो दोष रहित आहे. असा अभ्यास या अभ्यास शब्दाने आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून अभ्यास म्हणजे काय? तर उपक्रमाच्या जवळ जाण्यासाठी जी क्रिया पुन्हा 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 केली जाते त्याला म्हणतात अभ्यास. कुठलीही असो, ज्या ज्या क्रियेने आपण आपल्या उपक्रमाच्या जवळ जाऊ, ती क्रिया एकदा करावी का दोनदा करावी? सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी वाचतो. उदाहरणार्थ काही लोक किंवा बरेच लोक सकाळी आंघोळ केल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचतात. किती ओव्या वाचतात? समजा 50 ओव्या वाचतात अंदाजे. आता
उद्या सकाळी आंघोळ केल्याशिवाय पुन्हा 50 ओव्या वाचू नाही का? वाचू दे का? दोष तयार होईल ना पुनरावृत्ती केली तर. आंघोळ केल्यानंतर एकदा 50 ओव्या वाचायचे, म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय हात लावावा का नाही लावा? लाज वाटते की नाही हात लावायला? कारण का वाटतं? कारण असं वाटतं की दोष झाला तयार. तर दुपारी जर 12 वाजता एखादा मनुष्य, 1 वाजता एखादा मनुष्य जेवला आणि 2 वाजता त्याच्या एखादा पाहुणा आला आणि त्याने त्याला बरोबर आवडीचा पदार्थ घेऊन आला, खमंग ढोकळा समजा, आता तो खाईल का नाही? खाईल, खाणार. आता काय वाटत नाही काही ते. आता तो एवढं पोटभर तुडुंब आधी जेवलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा हा ढोकळा तो खाणार. त्याला माहिती की याच्यातून त्रास होईल, पण खाईल का नाही? जाऊ दे, एका दिवशीने काय फरक पडतो असं म्हणेन उद्या. मग इथे काही अडचण नाही. परंतु ज्ञानेश्वरी वाचण्याच्या बाबतीत मात्र काय, आज सकाळी उठल्यानंतर जी वाचली ती उद्या सकाळी, नियम आहे आपला रोज 100 ओव्या. नियम तोडावा काय? नियम तोडला तर पाप लागेल ना. नियम तोडला तर पाप लागेल. म्हणजे हे फक्त परमार्थात आपले नियम तोडायचे नाही, पण व्यवहारातले नियम तर आपण धनाधन तोडतो. व्यवहारात अभ्यास आपला कसा आहे, दोषयुक्त आहे, दोष निर्माण करणार आहे. परमार्थामध्ये मात्र तसं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी आपण किती वेळा वाचावी असं दिवसात ठरवून घ्यावं का, की एवढ्याच वेळा वाचायचे असं काही नाहीये. कमीत कमी एकदा तर आहेच. जेवढ्या वेळा तुम्ही पुन्हा वाचणार आहे तेवढा झाला अभ्यास. एकदा वाचले की अभ्यास का 2दा वाचले की अभ्यास? अभ्यास कशाला म्हणतात? अभ्यास म्हणतात 2 किंवा त्यापेक्षा जास्त. अभ्यास कशाला म्हणावं? पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हाचा अर्थ होतो एकदा नव्हे. एकदा म्हणजे अभ्यास का नाही, एकदा म्हणजे अभ्यास नाही, 2दा किंवा 2 पेक्षा जास्त त्याला म्हणायचा अभ्यास. मग अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे ज्ञानेश्वरी किती वेळा वाचावी? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणून एकदा जागा झाल्यानंतर आणि एकदा झोपतात अशी 2 वेळा ज्ञानेश्वरी वाचावी. म्हणजे ज्ञानेश्वरी एक आपण साधन जर धरलं तर ज्ञानेश्वरी आपण सकाळी उठल्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे केल्यानंतर जी काही तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे, आणि त्यानंतर रात्री झोपताना पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी वाचावी. उदाहरण म्हणून सांगतोय. मध्ये बाकीच्या वेळेस वाचावी का नाही वाचावी? आता तुम्ही मग सांगाल की महाराजांनी सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर वाचायची आणि झोपताना वाचायची, म्हणून त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही जात नाही कधीच. असं आहे का काही? असं नाही. जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्ञानेश्वरी वाचा. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं हा एक अभ्यास आहे. त्याचप्रमाणे आपल्याला समजा मंत्रदीक्षा दिलेली आहे, तर या मंत्रदीक्षेची जी धारणा आहे, या धारणेचा अवलंब केव्हा करावा? काय काय लोक आम्ही उठल्या उठल्या 2 मिनिट करतो किंवा अर्धा मिनिट करतो, आणि नंतर झोपण्याच्या आधी अर्धा मिनिट करतो किंवा 2 मिनिट करतो, म्हणतो 2 मिनिट अर्ध्या मिनिटातच झोपतो. असे पण काही लोक आहे, ते म्हणतात आम्ही 2 मिनिटं करतो आणि झोपतो की त्याला 1 मिनिटातच कलंडतो. टाइम तर लावतच नाही ना, आणि पाहायला कोणी येत नाही. आणि 2च वेळेस फक्त त्याला धारणा करायचा अधिकार आहे, मधल्या वेळेस अजिबात धारणा करायची नाही असं त्याला सांगितलंय. काय असा काय नियम दिलाय की तुम्हाला आता अजिबात मध्ये कधी धारणा करायची? अरे घरात कोणीच नाहीये, वेळ मिळाला बस धारणा कर, नाही का? धारणा करण्याचा वेळ कधी आहे? वेळ नाही आपल्याला, कधी मिळेल तेव्हा. पुन्हा 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 जे आपल्याकडे साधन आहे, ज्या साधनांच्या द्वारे आपण पुढे जाणार आहोत, म्हणजे प्रतिपाद्य असलेला विषय, आपला जो उपक्रम आहे ज्याने आपल्याला साध्य होईल, तो साध्य करण्यासाठी आपण हे कधी करावं? पुन्हा पुन्हा करावं. अर्जुन भगवंताचे पाय कधी धरतो? विश्वरूप दर्शन झाल्यावर. पुन्हा 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 नमस्ते प्रभू असं तो म्हणतो. नमस्ते नमस्ते. ज्ञानदेवाने किती ओव्या आहेत बघा, किती वेळा नमस्कार करतो? मोजलेला 100 वेळा करतो काय? पुन्हा पुन्हा नमस्ते. तुम्ही ज्ञानेश्वरी ओव्या पाहिले की नाही? मग नमस्कार किती वेळा करावा? पुन्हा पुन्हा नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार. म्हणजे नमस्कार हा एक अभ्यास जर असेल तर नमस्कार पण अभ्यासच आहे ना. म्हणून नमस्ते किती वेळा? पुन्हा 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 पुन्हा. महाराज वैतागलं पाहिजे बास म्हणतात. आता पाहायला नको बोलू. शास्त्र पण वैतागलं पाहिजे. आता डोकं ठेवू नको माझं. कधी वैतागेल? केव्हा वैतागतं शास्त्र? वैतागणं आणि बास म्हणणं, आणि आता तुला गरज नाही असं म्हणून बास म्हणणं, यात फरक आहे. वैतागुण बास म्हणू नये. किती वेळा पाया पडला शास्त्राच्या किंवा सद्गुरूच्या, तरी त्यांना वैताग येऊ नये आपला.
कारण लोक वैताग आणण्यासारखे पाय पडतात. महाराज वैतागून जातो की शास्त्र वैताग त्याच्यावर, त्याच्या काय डोक्याला नादी लागाव की नाही लागू या साधकाच्या, तसला बास म्हणून आहे. म्हणजे शास्त्राने किंवा सद्गुरूने म्हणावं आता तुला पाया पडायची गरज राहिली नाही, आता पाया पडू नको, एवढा अभ्यास करावा. म्हणजे नमस्ते 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 असं किती वेळा, पुन्हा पुन्हा. शास्त्र अभ्यास किती वेळा, पुन्हा पुन्हा. धारणा किती वेळा, पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा बरोबर आहे, आपण पुन्हा पुन्हा करतो. आज केली की 5 दिवसांनी पुन्हा, त्यानंतर 10 दिवसांनी पुन्हा. आपला कधी एक गॅप मध्ये किती आहे, दिवसातून पुन्हा पुन्हा का महिन्यातून पुन्हा पुन्हा. आपला पुन्हा पुन्हा केव्हा आहे, अभ्यास हा पुन्हा पुन्हा करायचा ना. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा आपला विषय जो आहे तो करणे. मग कधी करावा, महिन्यातून 2दा. कारण 2दा सांगितलं होतं ना. एक एकादशीला पहिल्या वद्य आणि दुसरी शुद्ध, शुद्ध आणि वद्य 2 एकादशीला झालं. 2 वेळा महाराजांनी सांगितलं, 2 पेक्षा जास्त. आणि मध्ये जमलं तर अमावस्या आणि पौर्णिमा 4 झाले. का त्यावेळेस भीती असते, कुठलं तरी एखादं येऊन बसलं डोक्यावर तर भूत, म्हणून त्यावेळेस एकदा जरा उपचार म्हणून काहीतरी करावं. असं काय आहे का, दिवसातून जागा झाल्यापासून झोपेपर्यंत एवढा एक कालावधी आपला. जागा झालं की झोप, या कालावधी जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा करा. अनेक साधनं आहेत आपल्याकडे. ज्ञानमार्ग जरी आपला असला तर ज्ञानमार्गामध्ये साधनं पण अनेक आहेत. काही एक साधन आहे का आपल्याकडे, अनेक उपाय आहेत आपल्याकडे, अनेक उपाय. किती उपाय आहेत, तुम्ही शास्त्रावर समजा दिवसातून 50 वेळा डोकं ठेवलं तर काय होईल, म्हणजे काय फरक वाईट होईल का, काही वाईट नाही होणार आहे. तुम्ही ज्ञानेश्वर दिवसातून समजा 10 वेळा वाचली, कधी 7 वेळा वाचली, कधी 3 वेळा वाचली, कधी 8 वेळा वाचली, तर काय अडचण आहे, काही नियम नाही आपल्याला. पण 2 पेक्षा जास्त म्हणजे अभ्यास, 1 म्हणजे अभ्यास नाही, 2 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे अभ्यास. म्हणून कमीत कमी जे काही साधन आपण अवलंबतो, किती वेळा, 2 किंवा जास्त. आठवड्यातून किती वेळा चिंतन ऐकलं पाहिजे, 1 वेळा ऐकलं तर अभ्यास नाही. 2 वेळा किंवा 2 पेक्षा जास्त. तुम्ही 3 वेळा ऐकताय, बरं आहे. किती वेळा ऐकताय, नाही 2 वेळा, 2च वेळा ऐकताय. मग 2 वेळा ऐकताय, बरं आहे, आपला अभ्यास सुरू आहे म्हणजे याचा अर्थ. पण 1च वेळा ऐकलं तर मग अभ्यास नाही. 2 वेळा किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जर आपण ऐकत असू तर आपला हा अभ्यास सुरू आहे. आणि 1च वेळा जर ऐकत असू तर अभ्यास खऱ्या रीतीने नाहीये. अर्थात मी जे काही शब्द सांगतो हे शब्द तुम्ही माझ्याकडूनच ऐकायला पाहिजे असं नाही, तुम्ही शास्त्रातूनही वाचू शकता, नाही का. पण अभ्यास पाहिजे, पुन्हा पुन्हा तेच पाहिजे. म्हणजे आज पंचीकरण ऐकलं की डायरेक्ट शुक्रवारी पुढचे ऐकावं काय. पंचीकरण म्हणजे यामध्ये जो विषय आहे तो पुन्हा हा आत्ता वाचला की डायरेक्ट पुढच्या शुक्रवारीचा अभ्यास करावा काय, नाही. पंचीकरण पुन्हा 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 अभ्यास करत राहिला पाहिजे. पंचीकरण हा ग्रंथ अभ्यास झाला, पंचीकरण या ग्रंथाचा अभ्यास झाला की मग दुसरा ग्रंथ घेतला पाहिजे, मग तिसरा, मग चौथा, मग 5वा, क्रमाने योग्य तो ग्रंथ आपापल्या अधिकारानुसार घेऊन त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती दिली पाहिजे. जेव्हा आपण ते पुन्हा पुन्हा वाचत राहतो तेव्हा आपला काय होतो, प्रतिपाद्य असलेला ईश्वर तो गोचर होण्यासाठी जी आपली गती असते त्या गतीमध्ये आपण येतो. पुढे जाऊन एक ठराविक वेळ आल्यानंतर तो आपल्याला प्रतिपाद्य होतो, म्हणजे तो आपल्याला कळतो. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा, जोपर्यंत देव कळत नाही, जोपर्यंत भगवंत कळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा. किती वेळ, जोपर्यंत कळत. त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. संसार आपण किती वेळा पुन्हा पुन्हा करतो, संसारातल्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो का नाही. पण संसारातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्यामुळे दोष तयार झालेला आहे. अनंत जन्म का फिरलो आपण. आपण जर शास्त्राभ्यास पुन्हा पुन्हा केला असता, तप पुन्हा पुन्हा केलं असतं, म्हणजे शरीरामध्ये तप निर्माण करतो, कसं करायला पाहिजे, पुन्हा पुन्हा. शरीरातलं तप नाहीच होतं. अनंत जन्मांची अनेक कर्म असल्यामुळे वेगवेगळ्या कर्मांचा भोग होत असताना आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारं जे तप आहे ते काय होतं, कमी होतं. मग हे तप कमी झालं तर ते तप सुद्धा पुन्हा पुन्हा वाढवलं पाहिजे, तप वाढीला लागलं पाहिजे, लागलं पाहिजे की नाही. मग त्यासाठी पुन्हा पुन्हा करायला पाहिजे की नाही. नाही तर 10 वर्षापूर्वी मी एका पायावर उभं राहून 1 महिना तप केलं होतं, आता करणार नाही असं म्हटलं तर, मी असला काही प्रकार आपल्याकडे नाही, पण उदाहरण म्हणून सांगतो. शारीरिक तप,
मानसिक तप, वाचिक तप, हे जे तपाचे प्रकार आहेत, ह्या तपाचा आपण पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. जो काही अभ्यास आहे आपल्याला का करायचा आहे, हे करण्यासाठी कारण काय आहे, तर जो आपला उपक्रम आहे तो उपक्रम आपल्याला प्राप्त व्हावा, म्हणजे त्याचाच उपसंहार व्हावा. उपक्रमाचाच उपसंहार होण्यासाठी अभ्यास लागतो. उपक्रमाचा उपसंहार व्हावा म्हणून अभ्यास पाहिजे. आणि जर उपक्रमाचा उपसंहार झाला नाही, म्हणजे उपक्रम हाच उपसंहार झाला नाही, तर काय कमी पडलंय आपलं? अभ्यास कमी पडलेला आहे. आणि हे सायासाने करायला पाहिजे. तुकाराम महाराज काय सांगतात की हे सायासाने करायला पाहिजे. करिता सायासाने करावं लागतं. आता सायासाने का करावा लागेल अभ्यास? त्याचं कारण असं आहे की अनंत जन्म आपण जे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत आणि ते जे आपल्याला पुन्हा पुन्हा करण्याची सवय पडलेली आहे ती सहज झाली आहे. तुम्हाला असं सांगावं लागतं का, हा आता उठ बरं जेवण कर? कोणाला तरी खरं पाहिलं तर कोणाला सांगायची गरज आहे की जेवण कर? कोणाला तरी सांगायची गरज आहे? आता झोप असं सांगावं लागतं. फारच एखादा वेडा मनुष्य असेल तर त्याला सांगावं लागतं झोप आता. आपण एखाद्याला म्हणतो हा 10 वाजल्यात आता झोपून जा असं म्हणतो, पण तुम्ही नाही म्हटलं तरी तो काय कायमचं जागत राहील का? आता आपण म्हटलो नाही म्हणून तो जागाच राहणार असं होईल का? नाही. तो 12ला झोपेल, 2ला झोपेल, 3ला झोपेल, एक दिवस झोपणार नाही, उद्या तो झोपेलच. ज्या गोष्टी कर असं सांगाव्या लागत नाही त्या गोष्टी अनंत जन्मांपासून आपण करत आलो. ज्या गोष्टी कर म्हणून सांगाव्या लागत नाही त्या अनंत जन्मांपासून करत आलो. आणि त्या केल्याने म्हणजे त्यांचा अभ्यास झाल्याने पुन्हा पुन्हा जन्म मरण आलंय. म्हणून आता साधू संतांनी जे सांगितलं ते आपण केलं नाही, म्हणून आपला जन्म मरणाचा फेरा दूर झाला. मग आता साधू संतांनी जे सांगितलंय ते आपण केलेलंच नसल्यामुळे सायासाने ते करावं लागणार आहे. हे काय की सायासाने करावं लागणार आहे. बाकीच्या कुठल्याही गोष्टी कर म्हणून सांगायला लागत नाही. जसं मांजरीला सांगावं लागतं का दूध पी म्हणून? मांजर दूध पिणारच जाऊन कुठंतरी चोरून का होईना, कशा रीतीने पिलच. हे जसं साधं गणित आहे त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा त्याच्या अनंत जन्मांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सहजच करतो. त्याला काही सांगायची गरज नाही. स्वतःला म्हणजे या शरीराला सांगावंच लागत नाही, डोळ्याला सांगावंच लागत नाही आता हे पहा. जागा झाली की डोळे पाहायलाच लागतात, त्याला सांगावं लागतं की पहा म्हणून. पाहण्यासाठी डोळ्यांना आग्रह करावा लागतो का की पहा 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 असं म्हणावं लागतं? म्हणावं लागत. त्यांना अभ्यास शिकावा लागतो का पाहण्याचा? डोळ्याला कानाला ऐकण्याचा अभ्यास शिकावा लागतो काय? इकडे माझे शब्द ऐकत असतानाच या रोडने चाललेल्या गाड्यांचा आवाज तुमचे कान आपोआपच ऐकतात ना? का बरं सांगावं लागतं का त्यांना? सांगावंच लागत नाही. आपोआप इतके सहज आहे आपल्याला. अनंत जन्मांची आपली अशी काही कर्म आहेत की जेणेकरून हे सर्व इंद्रिये त्यांना असं वळण लागलेलं आहे की त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेलाच आहे. मग ज्याचा अभ्यास झालेलाच आहे तोच अभ्यास पुन्हा करत राहण्यात काय मजा आहे? जो अभ्यास आधीच झालेला आहे तोच अभ्यास पुन्हा. आता तो अभ्यास झालेल्यावर तो अभ्यास जो झाला अनंत जन्मांपासून त्या अभ्यासाने आपण डुबलो ना, म्हणून आता तो अभ्यास उपयोगाला आला नाही म्हणून हा अभ्यास करायचा. हा अभ्यास का करावा? साधू संतांचं का ऐकावं? कारण ह्यांचं ऐकून आपल्याला भगवंत कळला नाही. या लोकांचं ऐकून आपल्याला भगवंत कळला नाही. आई बापाला विचारायचं तुमच्या सांगण्याप्रमाणे मी करतो किंवा करते, पण तुम्ही सांगा की तुम्हाला भगवंत प्राप्त झालाय का? ते म्हटले नाही, तर मग त्यांचं ऐकायचं नाही. कारण आपला उपक्रम काय आहे? भगवत प्राप्ती हा उपक्रम आहे. उपक्रम आपला भगवंत प्राप्ती आहे. म्हणजे हा उपक्रम जर तुम्हाला लक्षात आला की ज्याच्यामुळे आपला जन्म मरणाचा फेरा खंडित होईल, म्हणजे भगवंत प्राप्ती कोणालाही जे कोणी आपल्याला शिकवतील असं कर, त्याला पहिला प्रश्न काय विचारायचा की बाबा रे तुला भगवंताची प्राप्ती झाली आहे का? तू जर म्हटला कोणाला झाली आहे, मग नाही तू ते सांगू नकोस कोणाला झाली का, तू फक्त सांग की तुला झाली आहे का. तुला जर भगवंत कळलेला असेल की तुला शक्यता वाटत असेल की तू ज्या मार्गाने चाललाय तिथे भगवंत कळणार आहे, तर ठीक आहे, मग तुझं मी ऐकतो. ठीक आहे, तुला भगवंताची ज्ञान झालेलं नाही असं धरू, पण कमीत कमी तुला भगवंत ज्ञान होण्याची गॅरंटी आहे असं तुला वाटतंय, तरी मी तुझं ऐकतो. पण यांच्या व्यतिरिक्त कोणाचंच ऐकू नये, बरोबर का नाही? कारण यांचं ऐकलं म्हणजे ते अभ्यास करायला सांगतात. उदाहरणार्थ पहिलीच्या वर्गात एखादा आई वडील आपल्याला पाठवतात, आपले आई बाबा आपल्याला पहिलीच्या वर्गात नेऊन सोडतात. त्या मुलाने लगेच विचारायचं की पहिलीच्या वर्गातला अभ्यास हे काय अभ्यास करावा लागतो. पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 365 दिवसापैकी अंदाजे 150 दिवस जरी गेला तरी 150 वेळा वर्षात तो
किती तास त्याने तो अभ्यास केला. त्या अभ्यासाने त्याने विचारलं आई बापाला की ह्या अभ्यासाने मला भगवंत कळेल काय, असं विचारलं पाहिजे ना. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय. त्याप्रमाणे कुठलाही विषय असू द्या, आपण लहान आणि वयस्कर असा भेद इथे नाहीये. परमार्थ कोणाला करायचा असतो, कोणी करायचंय परमार्थ? वास्तविक परमार्थ हा तरुण लोकांनी करायला पाहिजे. खरं पाहिलं तर तरुण किंवा त्यांच्या आधी. म्हाताऱ्या लोकांना परमार्थ करण्याचा अधिकार नाहीये खरं. कारण परमार्थ करण्यासाठी इंद्रिय शाबूत लागतात. त्यातल्या त्यात या ज्ञान मार्गामध्ये बुद्धी फार शाबूत असावी लागते. बुद्धी तल्लक असावी, बुद्धीने विचार करण्याची क्षमता असावी लागते. म्हणून परमार्थ करण्याचा खरा अधिकार लहान मुलापासून तर तरुण मुलांपर्यंत आहे. तरुण वयानंतर जसं जसं अधोगतीला लागतो, म्हणजे जर्जर व्हायला लागतं, त्यानंतर परमार्थ करण्याचा अधिकार संपत जातो. आणि लोकांना असं वाटतं की रिटायर झाल्यानंतर परमार्थ करायचा आहे. हे तर इतकं जगाचं मोठं दुर्दैव आहे, ह्याला काही सांगू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे की रिटायर झाल्यानंतर परमार्थ करायचा असा लोकांचा समज झाला. तो काय आजच आहे असं नाही, मी म्हणतो म्हणून नाही, आधीपासूनच समज येतो. सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे परमार्थाची? लहान मुलाला आणि तरुण मुलांना. यांनी परमार्थ करायला पाहिजे. यांनी परमार्थ जर केला नाही तर म्हातारपणात तर काहीच हाताला लागत नाही. म्हातारपणामध्ये नुसते आपलं इकडून निघून जातं, बुद्धी काम करत नाही, सर्व इंद्रिय शिथिल होऊन जातात, इंद्रियांचं काम नाहीये. कारण काही काही तरुण लोक म्हणतात आता आमचा दिवस नाही अजून, आम्हाला कठीण आहे, आमच्यासाठी कठीण नाही, सायास पाहिजे, सायासाने करावं लागतं. कष्टच आहे ते. काय मला सांगा, संसार करण्यामध्ये कष्ट नाही आहेत का? संसार करण्यामध्ये त्रास होत नाही का? तो त्रास काय सगळेच तो त्रास करून घेत आहेत म्हणून आपल्याला काही विशेष वाटत नाही. सगळ्यांनाच तो त्रास आहे, पण संसारात त्रास नाहीये का? त्रास जाणवतो का तुम्हाला संसारामधला? संसारात जरा उलट फिरून बघा बरं संसाराकडे, मग तुम्हाला लक्षात येईल की संसारात किती त्रास आहे. ग्रॅज्युएट व्हायला किती वर्ष लागतात? 15 वर्ष लागतात. 12 आणि 3 15, 10वीचे 10, 2 वर्ष 12वीचे आणि 3 वर्ष, म्हणजे आत्ताच्या पद्धतीनुसार. आणि 3 वर्ष पुढे BA, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, असं धरलं तर 15 वर्ष लागतात ग्रॅज्युएट व्हायला. 15 वर्ष अभ्यास केल्यावर हातात काय मिळतंय? 15 वर्ष एखाद्याने अभ्यास केला, हातात काय मिळतं? एक कागद मिळतो युनिव्हर्सिटीचा, सर्टिफिकेट. आणि 5 वर्षांनी त्याला विचारा बरं त्यातलं नॉलेज काय, त्याला काहीच माहित नसतं. तसं कागदाला काही किंमत. एक कागद मिळवण्यासाठी 15 वर्ष राबतो, आणि परमार्थात 1 वर्ष राबला तर त्याला काहीच विशेष नाही वाटत. राबलेच का नाही एवढंच आहे, ते जास्त त्रासदायक का नाही वाटत? त्रासदायक वाटतं कुठल्याही मुलाला, विद्यार्थ्याला. शाळेचा अभ्यास करणं पण वैताग येतोच का नाही? वैताग येतोच. पण तो वैताग एवढा वैताग का नाही वाटत? कारण आई तर खायला भेटतं. आईबाप हे सगळे विचित्र जनता असल्यामुळे आईबाप सुद्धा त्याला पोषक आहेत. विचित्र अभ्यास करण्यासाठी आईबाप पोषक आहेत. म्हणून काय होतात की त्याचा अभ्यास सहन करतो. तो अभ्यास करायला आवडत नसतो पण सहन करतो. अधिक दुसरी एक आशा असते की हा अभ्यास पूर्ण केला की काय मिळेल? नोकरी मिळेल, नोकरी मिळेल, संसार नीट करता येईल, खायला प्यायला मिळेल. अशा या बाकीच्या कुठल्या तरी विषयांमुळे तो एवढा वर्ष अभ्यास करतो. कारण त्याचं घेणं देणं फक्त एवढ्यावरच आहे. त्याचा प्रतिपाद्य विषय काय आहे? अन्न. ज्याचा प्रतिपाद्य विषय अन्न आहे त्याने हे नीट करावं, म्हणजे ग्रॅज्युएट नीट व्हावं. ज्याचा प्रतिपाद्य विषय काय अन्न आहे त्याने ग्रॅज्युएट नीट व्हावं. पण ज्याचा प्रतिपाद्य विषय ईश्वर आहे, ज्याचा प्रतिपाद्य विषय म्हणजे उपक्रम ज्याचा भगवंत आहे, मनुष्य देहाचा उपक्रम भगवंतच असावा. कारण अन्न, धन, मान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फसवणाऱ्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून या गोष्टी सर्व जीवांना आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये. ते कमवणं, ते प्राप्त करणं हे खरं मनुष्य देहाचं टार्गेट नाहीये. मनुष्य देहाचा हा विषय नाहीये. मनुष्य देहाचा उपक्रम हा नाहीये. आहार, निद्रा, भय, मैथून हा मनुष्य देहाचा उपक्रम नसावा, पण तोच उपक्रम वाटतो आणि त्याचाच अभ्यास करतात लोक. पुन्हा पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच. हे कधी आहे? अनंत जन्म काय केले तेच, आणि या जन्मातही काय करतो तेच. मग अभ्यास कसला सुरू आहे आपला?
आणि आहाराचा अभ्यास केल्याने पुन्हा पुन्हा आहाराचा वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक बनवल्यानंतर भगवंत कळला असं कुठं उदाहरण आहे की मी वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक केल्यामुळे वेगवेगळ्या पदार्थ खाल्ल्यामुळे मला भगवंत कळला असं कुठेतरी ऐकलं तुम्ही? वेगवेगळ्या प्रकारे झोप घेतल्यामुळे मला भगवंत कळला असं कुठं ऐकलंय? असं कधीच नाही झालेलं. कारण तुमचा प्रतिपाद्य विषय काय आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर तुमचा उपक्रम जन्ममरणाचा फेरा संपवणे असा ठेवायचा असेल, मी तुम्हाला आधीच सांगितलं इथे येण्याच्या पूर्वीच हा विचार करा. तुम्हाला जर आहार निद्रा भय मैथून हा विषय पाहिजे असेल तर तुमचं इकडे काही काम नाही, ह्या भागात तुम्हाला काही जागा नाही. तुम्ही आले तर फक्त टाइमपास आहे, तो तुमचा टाइमपास आहे, माझा टाइमपास नाही, तुमचा टाइमपास आहे. आले तरी तेवढ्यापुरतं तुम्ही शोभणार दिसणार थोड्यापुरते. तुमचा विषय काय आहे हा विषय नाहीये. ज्याचा विषय भगवंत आहे, ज्याचा विषय जन्म मरणाचा फेरा चुकवणे आहे, त्याच्यासाठी अभ्यास कशाचा पाहिजे? त्याचाच भगवंताचाच अभ्यास पाहिजे. आणि भगवंताचा अभ्यास कशा प्रकारे होऊ शकतो? भगवंताचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय लागेल? आपल्याला श्रवण पाहिजे. आणि श्रवण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? श्रवण करण्यासाठी आपल्याकडे 4 गोष्टी पाहिजे. कारण भगवंत कसा कळतो? श्रवणाने. हे तर मोक्ष असे आहे त्या श्रवणाची माझी. आणि श्रवण करण्यासाठी काय लागतं आपल्याकडे? तुमच्याकडे काय असलं म्हणजे तुम्ही श्रवण करू शकता? तुमच्याकडे 10 कोटी रुपये श्रवण करू शकता काय? किती श्रीमंत मनुष्य असला आणि त्याची जर ऐपत नसली, अधिकार नसला, तर तो चिंतनात येऊन झोपतो. तर मग त्याचा उपयोग काय? म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती आहे, ही श्रीमंती श्रवण करण्याला उपयोगाची आहे का? त्याचा उपयोग नाही. एखादा अत्यंत गरीब आहे पण तरी सुद्धा तो एकाग्र चित्ताने श्रवण करू शकतो. म्हणजे श्रीमंती किंवा गरिबी, स्त्री किंवा पुरुष हे श्रवणासाठी लागत नाहीत. तो लहान आहे का मोठा आहे, तरुणा आहे का म्हातारा आहे. तर काही काही तरुण म्हणतात नाही आम्हाला हा काही विषय कळत जरा अवघड वाटतोय. म्हाताऱ्याला तरी कुठे करतो? जो म्हातारा आहे का तरुण आहे असा प्रश्न इथे नसतो. लहान आहे का मोठा आहे हा प्रश्न इथे नाहीये. गरीब आहे का श्रीमंत हा प्रश्न नाहीये. स्त्री आहे का पुरुष आहे हा प्रश्न नाहीये. श्रवण करण्याचा अधिकार कोणाला आहे? श्रवण करण्याचा अधिकार त्याला आहे ज्याच्याकडे 4 संपत्ती असते. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे जे तप. काय पाहिजे? तप. हा अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे? मुळात तप पाहिजे. तप हे शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारचं असतं. तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करा, शोधा त्यामध्ये, त्यातून तुम्ही तप कमवा. ते तप राहू द्या शरीरामध्ये. शरीरामध्ये तप नसेल तर हे श्रवण तुमच्याच्याने होऊ शकत नाही. झालं तरी उपयोग नाही. अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे? तप पाहिजे अंगामध्ये. तप किती टक्के पाहिजे असा विचार केला एखाद्याने. 100% तप असं पाहिजे काय? नको, 50% तरी ठेवा. किती? तुमच्याकडे तप किती टक्के पाहिजे असं शास्त्रात कुठे लिहिलं नाही. मी तुमच्यासाठी जरा सवलत देतोय, रिक्वेस्ट केली शास्त्राला. तप किती? 50%. जाऊ द्या, चला काय हरकत नाही, चालेल ना. तुम्ही काय 100% तप निर्माण नाही करू शकत. त्यामुळे किती? 50% जमेल काय? 100% असेल तर सोन्याहून पिवळं आहे. पण 100% जर तप अंगात आलं तर मात चढतो मग. म्हणून 100% नको. कारण तप अंगात आलं की मग जोर येतो अंगात. म्हणून जास्त पण तप उपयोगाला येत नाही. 50% तप असं धरू आपण. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे श्रद्धा. श्रद्धा किती टक्के पाहिजे? किती घ्यावी? 100%. 50 पेक्षा जास्त पाहिजे. पण 100 नको ना. होऊच शकत नाही 100% श्रद्धा. तुम्हाला माझ्यावर 100% श्रद्धा आहे का कोणाला? तुम्ही काही म्हणाल, मी तुमची श्रद्धा ढासळण्याचं लगेच माझ्याकडे तंत्र आहे. श्रद्धा 100% तुमची असूच शकत नाही. म्हणजे माझ्यावरच नाही, कशावरच असू शकत नाही. ज्ञानेश्वरीवर जर 100% श्रद्धा असती, समजा एखाद्याची, मी जाऊ दे ज्ञानेश्वरीवर जर एखाद्याची 100% श्रद्धा असती, तो दिवसातून किती वेळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल सांगा? तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ज्ञानेश्वरी अभ्यास करेल. सारखा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल. कारण श्रद्धा त्याची ज्ञानेश्वरीच आहे. जसा विषय लंपट मनुष्य असतो, त्याची श्रद्धा विषयांवर असते, म्हणून तो सारखा कशाचा विचार करतो? विषयांचा विचार करतो. जसा एखादा धनाची अपेक्षा असेल, धन हा विषय त्याला आवडत असेल, तर रात्रंदिवस तो कशाचा विचार करतो? धन. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल याचा तो विचार करतो. काही काही लोक मला असे भेटलेत, ते म्हणतात पैसा कमवणं फार गरजेचं आहे. आणि कसं कसं कमावं? मेलेल्या माणसाची तिरडी बांधतात ना, त्यासाठी सुद्धा काही साधनं लागतात. त्याचाही बिझनेस करायला काही हरकत नाही.
पण त्याच्यातूनही पैसे कमवायची त्यांची बुद्धी आहे. काही लोक काय म्हणतात की आपण ते इव्हेंट मॅनेजमेंट असतं ना, म्हणजे एखाद्याचं लग्न आहे किंवा एखाद्याची पूजा आहे, तर त्या पूजेच्या कार्यक्रमाला सगळं त्या माणसाला त्याला द्यायचं तुम्ही, मग तो सगळंच तोच करतो. म्हणजे काय, पत्रिका तोच छापतो, नंतर मांडव तोच घालतो, तो त्याच्या वेगळ्या लोकांना ते ऑर्डर देतो. आपण एकाच माणसाला सांगायचं, तो काय करतो, तो सगळं मॅनेज करतो. मग तो झाडून झुडून सगळं घेणं, परत मांडव घालणे, स्वयंपाक करणे, पत्रिका छापणे, पत्रिका वाटणे, हे सगळं तोच करतो. तर काही लोक मला असे भेटले, ते म्हटले महाराज तुम्ही सांगा, आम्ही आहे ना लोकांचे म्हणजे पोचवणे, गौऱ्या आणण्यापासून तिरडी बांधण्याला, हार आणणे, त्यासाठी प्रवचनाला महाराज आणणे, याची पण व्यवस्था करून देतो. एवढे त्याला रात्रंदिवस झोप लागेल का त्याला? तर जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हाच विचार करतो की ह्याची मैत झाली तर त्याला कुठला महाराजाला बोलवायचं प्रवचन सांगायला. म्हणजे एवढे लोक विचित्र आहेत. लोकांना म्हणजे जसं विषय एवढा असू शकतो का नाही. आपला जो विषय तो आहे श्रद्धा. हा जो श्रद्धा विषय आहे, या श्रद्धेमध्ये किती टक्के असावी श्रद्धा? 100% श्रद्धा असणं फार कठीण, म्हणून आपण जरा कमी करू असं ठरलंय. रिक्वेस्ट लेटर 50च्या पुढे घ्या असं त्यांचं म्हणणं. चला 50च्या पुढे किती टक्के घ्यावी सांगा, तुम्ही सांगा, तेवढी ठेवा. पण 50% तप पाहिजे हे तर आधीच ठरलंय. 50%च्या खाली तप आलं तर तुम्ही उपयोगाचे नाही काही इकडे. 50% जर तप तुमच्यात नसेल अंगात तर तुमचा उपयोग नाही, हे पक्क लक्षात ठेवा. काही उपयोग नाही तुम्हाला. तुम्ही अभ्यास नाही करू शकत, तुम्ही अभ्यासाच्या लायकीचे नाही. जसं वर्गामध्ये सुद्धा असतं ना की एका ठराविक पर्सेंटच्या खाली मुलगा गेला की तो त्या काही वर्गाच्या उपयोगाचा नसतो, खराब आल्यानं. बढती देऊन ढकलून पुढे गेला तर ठीक आहे. आता इथे काही वशीला चालत नाही, बढती बिडती चालत नाही. इकडे परमार्थात बढती आणि वशीला नसतो, इथे काही नाही बढती वगैरे. किती घ्यावं? 70% बस. 75, 25 जाऊ दे, 75% तरी श्रद्धा पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे अनिंदा. आनंद नाही, श्रवण इच्छा. काय? श्रवण इच्छा. श्रवण इच्छा पाहिजे. श्रवण इच्छा किती पाहिजे? तुम्ही इथे जे येतात सगळे लोक, किती टक्के इच्छा असते तुम्हाला इथे येण्याची, ऐकण्याची? सांग, नीट विचार करून सांगा. काही लोक लगेच पटकन म्हटले मनातल्या मनात 100%. म्हटले ना, खोटं बोललो का? म्हटले ना 100%. म्हटले. आता 100% जे कोणी म्हटले त्यांना मी एक दुसरा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हटलेच म्हणून मला सांगा, चिंतनाला येण्याच्या आधी बरोबर तुमच्या घरातले अत्यंत जवळची व्यक्ती वारली, तुम्ही चिंतनाला नका तिथलं राहणार? दादा महाराज तुम्हाला उदाहरण दिलंय मी मागेच. दादा महाराजांनी काय केलं सांगितलं तुम्हाला. तुम्ही चिंतनाला येण्याच्या आधी बरोबर निघाले आणि त्याच वेळेस कळलं की तुमच्या घरातली अत्यंत तुमची प्रिय व्यक्ती वारली. नाही, तसं नाही. मी फक्त आपला विचार करतो. तुम्ही लगेच वैयक्तिक घेऊ नका ते. जनरल 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 अहो, हे बघा कसं आहे की त्याचा तो जर वारला तर आपण येत नाही, तर प्रिय व्यक्ती वारल्यानंतर तर काय होणार आहे सांगायलाच नको, है की नाही? आपल्याला काय करावं लागेल, आपल्या स्वतःकडे पुन्हा वळून बघावं लागेल. म्हणजे असं तुम्ही एकदम त्याचं हे करू नका, फक्त समजून सांगण्यासाठी आम्ही विषय सांगतो, त्यामुळे मनाला तसं लावून घेऊ नका. समजून सांगण्यासाठी सांगतो की श्रवण इच्छा जी आहे ती आपली 100% असूच शकत नाही. 100% श्रवण इच्छा केव्हा? काय व्हायचं ते होऊ दे, काही व्हायचं ते होऊ दे, श्रवण करणार म्हणजे करणारच. ही 100% इच्छा, आणि अशी असू शकत नाही कोणाचीच असू शकत, एकही नाही. मी जेव्हा श्रवण करतो तेव्हा माझं सुद्धा, मी सुद्धा त्या 100% मध्ये नाहीये, हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी कोणीही 100% श्रवण इच्छा ठेवूच शकत नाही, होऊच शकत नाही. अशी अनेक कारणं जी आहेत की तुम्हाला ते श्रवण करण्यापासून रोखतील. आणि जर तुमची 100% श्रवण इच्छा असती तर मात्र कुठलंही कारण येऊ दे तुम्हाला अडवू शकत. तुमची श्रवण इच्छा कदाचित 90% असेल, 95 असेल, 99 असेल, पण 100 नसते, हे नक्की लक्षात ठेवा. श्रवण इच्छा 100% ठेवू शकत नाही. अलग लक्षात. म्हणून 75 आपला काय झाला होता आकडा? 75 कशाचा होता? श्रद्धेचा. श्रद्धेपेक्षा श्रवण इच्छा जास्त असेल.
काय होतं, श्रवण इच्छा ही त्याच्यापेक्षा जास्त ठेवण्याचा फायदा मी तुम्हाला नंतर सांगतो. परंतु श्रवण इच्छा जर आपली 75% वर असेल, 80%, 85% असेल, कोणीतरी सांगितलं म्हणून श्रवण करायला आलो, ह्यांचा तर काहीच उपयोग नाही. किंवा घरात काही काम धंदा नाही, बरोबर वेळ राखून ठेवलेली आहे, टाइम बरोबर तेवढ्या वेळेला आलो म्हणून आला श्रवण करायला, असंही नको. श्रवण इच्छा पाहिजे. श्रवण इच्छा 75% वर 80% घ्या, 85 घ्या, 90 घ्या, इथपर्यंत घ्या, 95 पर्यंत घ्या, फार उपयोग होईल. तुम्हाला लोक नावं ठेवतील, म्हणतील बावळट झाले, इकडे महाराजांच्या नादी लागले, चाललंय महाराज, चाललंय तिकडे त्याच्या पाठीमागे चालले, असे म्हणतच असतील लोक तुम्हाला. हे की नाही, लोक म्हणणारच तुम्हाला की महाराजांच्या नादाने हे बावळट झाले. ते आता महाराज बावळट आहे का नाहीये हे तुम्हाला माहितच आहे, हे की नाही. बावळट आहे ना, व्यवहारासाठी आपण बावळटच आहोत, आपल्याला काही उपयोग नाही व्यवहारामध्ये. तुम्हाला लोक म्हटली तरी चालतील, महाराजांच्या पाठीमागे तुम्ही महाराज जिथे जाईल तिथे श्रवण करायला जर गेले समजा, तरी काय हरकत नाही. लोक तुम्हाला नावं ठेवतील, पण तुमची श्रवण इच्छा काय झालेली असेल. आता मी जिथे जाईल तिथे बरेचसे लोक श्रवण करायला येतात. काय येतात, श्रवण इच्छा वाढल्याशिवाय येतात काय. पूर्वी कधीतरी श्रवण करायचे, असं पण होतं. हळूहळू वाढत 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 मी जिथे जाईल तिथे श्रवण करायला येतात लोक. याचा अर्थ काय झाला, म्हणजे यथाशक्ती जेव्हा शक्य होतं तेव्हा. याचा अर्थ काय झालेला आहे, श्रवण इच्छा वाढलेली आहे, म्हणूनच हे होतंय. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती काय, अनिंदा. अनिंदा किती पाहिजे. अनिंदा हा अत्यंत सोपं काम आहे. अनिंदा हे एकदम सोपं काम, एकदम सोपं काम आहे, ह्याच्यात काहीच लागत नाही. श्रवण इच्छा ठेवायला अनेक अडचणी आहेत. श्रवण इच्छा ठेवायला काय अनेक अडचणी आहेत. तप करायला अनेक अडचणी आहेत. श्रद्धा ठेवायलाही अनेक अडचणी आहेत. पण अनिंदाला काहीच अडचण नाही. अनिंदा किती असावी, 100%. अनिंदा 100%. मी तर म्हणतो जगामध्ये कोणाचीच निंदा करू नये. ही जर सवय एखाद्याला व्यवहारात असली प्रपंचामध्ये, तर तो महाराजांची निंदा करण्याचा प्रश्न येतोच कुठे. मला सांगा, तुम्ही माझी निंदा करावी का नाही करावी. करूच नाही. काय बरं करू नये. पण तुम्ही म्हणणार समजा महाराज चुकीचा असला तर तो भोगेल ना. समजा मी चुकीचा असेल तर भोगणार तुम्ही का मी. समजा मी जर चुकीचा महाराज आहे असं धरू, म्हणजे एखादा XYZ कुठला तरी महाराज आहे, तो महाराज चुकीचा का बरोबर. आता समजा तो चुकीचा असला तर भोगणार कोण आहे, आपण भोगणार आहे का. आपण नाही भोगणार, तोच भोगणार. जगातली कुठलीही व्यक्ती, एखादी व्यक्ती समजा गाडीवर एखादा जोरात गेला, फास्ट गेला, आता आपण म्हणतो काय बावळट माणूस आहे. आता जर तो जोरात गेला तर पडणार कोण आहे, पडलाच तर. वाचला तर तो वाचेल, पडला तर तो पडेल. त्याचा जसा भोग असेल तसा होईल. जगातले जे काही लोक जसे काही जगतायत, या कोणाचीच निंदा करू नये. निंदा कोणाचीच करू नये. एक वेळ जगातल्या लोकांची निंदा केली काय नाही केली हा भाग प्रश्न महत्वाचा नाही, पण शास्त्र आणि सद्गुरूची निंदा तीळ मात्र करू नये. हे चुकीचं आहे, यांचं वागणं चुकीचं आहे, यांचं बोलणं चुक आहे. लोक म्हणतात महाराज तुम्ही काय परमार्थातलं सांगता तिथपर्यंत आम्ही तुमची निंदा, तिथे प्रश्न नाही, तिथे काय अडचण नाही. पण व्यवहारातलं बोललं की मात्र हे चुकीचं आहे बरं का महाराज, तुम्ही ह्याला काय अर्थ नाही. अनिंदा कुठे पाहिजे, सर्वत्र. परमार्थाच्याच बाबतीत नव्हे, सर्वत्र. म्हणजे असं पाहिजे की सद्गुरू किंवा शास्त्र म्हणेल उलट जरी बोललं तरी ते खरंच आहे म्हणायचं. अनिंदा, निंदा हा शब्द चालला नाही पाहिजे. अनिंदा इतकी पक्की पाहिजे, 100%च पाहिजे अनिंदा. ज्याच्यामध्ये 100% अनिंदा त्याचा अभ्यास झालाच म्हणून समजा. अनिंदा जर तुमची किती असली 100%, अनिंदा 100%, श्रवण इच्छा 75%च्या वर, 95-99 पर्यंत, श्रद्धा 75% आणि तप 50%. एवढं जर तुम्ही ठेवलं तर तुमचा अभ्यास झाला म्हणून समजा. तुम्ही अभ्यास करणारच, तुम्हाला काही सांगावं लागत नाही. कारण याच 4 गोष्टींवर काय अवलंबून आहे, श्रवण अवलंबून. याच 4 गोष्टीवर श्रवण अवलंबून आहे. या 4 गोष्टी ज्याकडे असतील एवढ्या प्रमाणात सुरुवात करताना, तर त्या क्रमाने वाढत वाढत 100% झाले तरी चालतात. म्हणजे 100% सगळ्या 4 झाले तरी काय हरकत नाही. परंतु तुम्ही जर या 4 गोष्टींकडे लक्ष ठेवलं, क्रमाने जर लक्ष ठेवलं, तर काय होईल, आपोआपच तुम्हाला श्रवण करण्याचा अधिकार येईल. आणि श्रवण करण्याचा अधिकार आला की तुम्हाला उपक्रम कळेल. उपक्रम कळला की आपला उपक्रम काय आहे, जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा आपला उपक्रम आहे. त्यासाठी भगवंत प्राप्ती म्हणजे भगवत ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हाच आपला उपक्रम आहे. मग आत्मज्ञान करण्यासाठी काय करावं लागतं,
आत्मज्ञान या विषयामध्ये आत्म्याचा अभ्यास करावा लागतो, ब्रह्माचा अभ्यास करावा लागतो. ज्या शास्त्रामध्ये ब्रह्माचा अभ्यास आहे त्या शास्त्राला वेदांत शास्त्र म्हणतात, किंवा त्याला ब्रह्मशास्त्र म्हणतात, किंवा त्याला ब्रह्मविद्या म्हणतात, किंवा त्याला रहस्य विद्या म्हणतात. ब्रह्मविद्या, आत्मविद्या ज्या ज्या शास्त्रात मांडलेली असेल त्या शास्त्राचा अभ्यास करायचा. ब्रह्मविद्या सांगणारे महाराज किंवा रहस्य विद्या सांगणारे महाराज त्यांचं श्रवण पुन्हा पुन्हा करायचं, यालाच अभ्यास म्हणतो. अभ्यास म्हणजे काय? ज्या शास्त्रामध्ये ब्रह्मविद्या मांडलेली आहे ते शास्त्र पुन्हा 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 वाचत राहणे. पुन्हा पुन्हा ते वाचल्याने काय होतं? तो अभ्यास होतो. एकदा वाचलं तर ते वाचन आहे, दोनदा वाचले की तो अभ्यास आहे, तीनदा वाचले की अभ्यास आहे, चारदा वाचले की अभ्यास आहे. पुन्हा पुन्हा ते वाचत राहिलं की अभ्यास होतो. एकदाच वाचले की ते वाचन होतं. आणि ब्रह्मविद्या कुठल्या शास्त्रामध्ये आहे आपल्याला हे अवगत आहे, हे माहित आहे आपल्याला की ब्रह्मविद्या कुठल्या शास्त्रामध्ये. ब्रह्मविद्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे, म्हणजेच ब्रह्मविद्या श्री ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वरी पुन्हा 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 आपण वाचत राहिली पाहिजे. किती वेळा पारायण करावं? मी तर ठरवलेलं आहे 1000 वेळा पारायण करायला पाहिजे. किती? माणसाने मरायच्या 1000 वेळा टार्गेट गाठायचं. किती? 1000 वेळा. तुमचं किती वेळा झालाय आता अंदाजे? बघा, 1000 वेळाचं टार्गेट पूर्ण करा. लोक म्हणतात 1 कोटी जप केला, 1 कोटीचा जप केला. तसं टार्गेट असतात लोकांचं. 1 कोटीचा जप केल्याबद्दल आमच्या घरी आता काय पूजा वगैरे ठेवलेली आहे, सगळ्यांनी जेवायला आहे. तसं तुम्ही 1000 वेळा पारायण केलं की तुमच्या घरी आपण पूजा करू. खर्च मी करीन, चालेल का नाही? 1000 वेळा ज्ञानेश्वरी वाचून झाले पाहिजे. किती? 1000 वेळा वाचली तर अभ्यास होईल का नाही? 1000 वेळा ज्ञानेश्वरी अभ्यास करा, वाचली पाहिजे. मग ज्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मविद्या आहे त्याचप्रमाणे असे बरेचसे ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आहे, त्यांचा अभ्यास करा. तुम्ही सगळ्याच ग्रंथांचा अभ्यास करा असं मी म्हणत नाही, पण जो कुठला ग्रंथ तुम्ही हातात घ्याल ब्रह्मविद्येच्या संबंधित तो ग्रंथ कमीत कमी किती वेळा वाचायचा आहे? कमीत कमी 2 वेळा वाचायचा. कमीत कमी कुठलाही ग्रंथ हातात घेतल्यानंतर कमीत कमी 2 वेळा वाचल्याशिवाय त्याला सोडायचं नाही. 2 वेळा. आता 2 वेळा वाचणारा मनुष्य फार हुशार आहे म्हणून 2 वेळा वाचेल. ज्यांची बुद्धी कमी असते त्यांनी 2 पेक्षा जास्त जायला पाहिजे. पंचीकरण किती वेळा वाचावं? कमीत कमी 2 वेळा. ज्यांनी कोणी एकदा वाचलं असेल त्यांनी अभ्यास केलेला नाही, त्यांनी अभ्यास केलेला नाही म्हणून समजा. 2 वेळा पंचीकरण, कारण पंचीकरणामध्ये ब्रह्मविद्याचा अभ्यास आहे. अलग लक्षात. श्री ज्ञानेश्वरी तर किती वेळा वाचायची ठरवली आपण? 1000 वेळा. 10,000 वेळा असले तरी काय हरकत नाही, पण 1000 कमीत कमी. हा, मरेपर्यंत नाही, मरेपर्यंत 1000 आकडा आला पाहिजे. मरेपर्यंत 200 वेळा झाली. काय हरकत नाही, पण असं त्याला सांगून ठेवायचं बाबा 1000 वेळा झालीच पाहिजे. कसं महाराजांनी सांगितलं 1000 वेळा झाली पाहिजे. पंचीकरण जसं आपण कमीत कमी 2 वेळा वाचावं, तसंच आपण विचारसागर घेतला तर किती वेळा वाचला पाहिजे? कमीत कमी. काय काय लोक म्हणतात, त्यांना विचारलं, बरेच लोकांची ही अडचण आहे, त्यांना विचारलं की हा विचारसागर एकदा वाचलाय मी, कळलं, चांगला आहे बरं का ग्रंथ. त्यातला एकही प्रश्न एखादं उत्तर सांगता येत नाही. ग्रंथ चांगला आहे, ह्याला कसं काय चांगला ग्रंथ आहे? ग्रंथ चांगला आहे. काय काय लोक अमृतानुभव चांगला ग्रंथ आहे. चांगला कसा? तू एकदा वाचला नाही अजून, चांगला कसा काय? अमृतानुभव ग्रंथ चांगला आहे का वाईट आहे सांगा बरं? तुम्ही सगळं कुणी सांगा, चांगला आहे का वाईट आहे? तुम्ही म्हणा आम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही वाचलेलंच नाही. पण लोक म्हणतात नाही चांगला आहे. अर्थात असो, ते चांगला भाव असतो म्हणून म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ज्ञानदेवावर श्रद्धा आहे म्हणून लोक म्हणतात ज्ञानदेवांनी लिहिलंय म्हणजे चांगलाच आहे, असं त्यांचा भाव असतो. ते काही वाईट भावाने नाही. पण खरं पाहिलं तर कधी म्हणावं? 2दा वाचल्यावर म्हणावं. अमृतानुभव ग्रंथ 2दा वाचावून मग म्हणावं चांगला आहे. आधीचं म्हणणं हे फक्त ज्ञानदेवावर श्रद्धा आहे म्हणून म्हणत असतो आपण. तसं विचारसागर कमीत कमी 2 वेळा वाचावा. पंचदशी 2 वेळा. वेदांत सार 2 वेळा. जेवढे काही तुम्हाला माहितीतले ग्रंथ आहे कमीत कमी किती वेळा वाचावेत? कमीत कमी 2 वेळा वाचावे. तुम्ही म्हणाल कुठला कधी वाचावा? हा क्रम प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण शक्यतो प्रत्येकाने अभ्यासासाठी क्रम हा ठेवा. मी सांगतो तो तुम्हाला सोपं जाईल. पहिला ग्रंथ वाचावा पंचीकरण. ज्ञानेश्वरी रोज वाचायची, त्याच्यामध्ये खंड नाही. ही आपली नित्य सेवा आहे म्हणून समजायची. ह्याच्यामध्ये खंड केला की तुमचा काही उपयोग नाही, आधीच ठरवा.
म्हणजे एक वेळ पाणी नाही पिलं तरी चालेल, जेवण नाही केलं तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी रोजच्या रोज वाचायची आहे. हा नित्य नियम आहे आपला. अभ्यासामध्ये कुठले ग्रंथ असावेत? पहिला पंचीकरण ग्रंथ किती वेळा वाचावा? कमीत कमी 2 वेळा. प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्याला वेगवेगळ्या जास्त वेळा वाचण्याची गरज पडू शकते, पण 2 वेळा कमीत कमी पंचीकरण. दुसरा ग्रंथ आहे विचारसागर, तो किती वेळा वाचावा? कमीत कमी 2 वेळा. तिसरा ग्रंथ आहे वेदांत सार. तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तो घ्या विकत, त्यात काही अडचण नाही. वेदांत सार किती वेळा वाचावा? 2 वेळा. आलं लक्षात? त्याच्यानंतर चौथा ग्रंथ आहे पंचदशी, तो किती वेळा वाचावा? पंचदशी किती वेळा वाचावा? 2 वेळा कमीत कमी 2 वेळा. पण खरं पंचदशी 15 वेळा वाचला पाहिजे. किती? पंचदशी किती वेळा वाचायला पाहिजे? 15 वेळा वाचला पाहिजे. क्रमाने जायचं. असं तुम्ही 2 वेळा वाचून झालं की एक वेळ मला नाही विचारलं तरी चालेल. तसंही तुम्ही मला काही विचारत नाही, पण समजा विचारायचं झालं, गरज नाही विचारायचं, 2 वेळा कमीत कमी वाचा. पंचदशी वाचून झाला नाही. कधी कोणी कुठलाही ग्रंथ घेतं हे मला चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळे तर हल्लं त्यानं तुम्हाला काहीच मिळत नाही. एखाद्याला जर एखाद्या शेतामध्ये गुप्तधन ठेवलेलं आहे आणि ते गुप्तधन ज्याला माहिती आहे त्याला विचारलंच नाही आणि खोदत बसला, इकडं खोदतोय तिकडं खोदतोय, कधी त्या टोकाला जाऊन खोदलं, कधी ह्या टोकाला जाऊन खोदलं, कधी ह्या पट्टीत खोदलं, कधी पलीकडल्या वरच्या पट्टीत खोदलं. आता त्याच्या हाताला काय धन लागेल? तशीच गती आहे लोकांची. कधी पंचदशी वाचतात, कधी विचारसागर वाचतात, कधी ज्ञानेश्वरी वाचतात, कधी श्रीमद भगवद्गीता वाचतात. कुठलाही ग्रंथ कधीही वाचतात, काही नियमच नाही त्याला. शाळेत गेल्यावर असं करतात का पोरं? पहिलीतल्या मुलाला 10वीचं पुस्तक घेऊन बसलाय अभ्यासाला, असं होतं कधी? शाळेमध्ये पहिलीच्या मुलगा 10वीचं पुस्तक आणलं विकत आणि अभ्यास करतोय, होतं का कधी? 4थीतला मुलगा PhDचं पुस्तक घेऊन बसलाय, होतं कधी असं? का नाही होत? होईल का? उपयोग आहे का काय? पण आपल्याकडे मात्र तसं नाही. आपल्याकडे ज्याला पंचीकरण धडकळत नाही तो अमृतानुभव ग्रंथ घेऊन बसतो. त्याला विचारलं म्हणतो अभ्यास करतोय, 5-6 महाराजांचे ग्रंथ आणून अभ्यास करतो आणि त्याला पंचदशी माहित नाही, पंचीकरण माहित नाही, 5 महाभूताची नावं सांगता येत नाही, पण अभ्यास कुठल्या ग्रंथाचा करतोय? अजातवाद, अमृतानुभव. मग उपयोग होईल का काय? अभ्यास या शब्दामध्ये काय दिसतं? क्रमाने, पुन्हा पुन्हा करत राहणे. क्रमाने, कुठलाही क्रम नाही इथे. योग्य क्रमाने वेगवेगळ्या ग्रंथांचा, जे ग्रंथ आपला प्रतिपाद्य विषय सांगतात, काय ज्या ग्रंथामध्ये ब्रह्मविद्या आहे, ज्या ग्रंथामध्ये ब्रह्मविद्येचा विषय आहे, अशा ग्रंथांचा अभ्यास पुन्हा पुन्हा करत राहणे. तुम्ही मी एखादा फक्त ज्ञानेश्वरी वाचेल, बाकी ग्रंथाला हात लावणार नाही, काय हरकत नाही, चल. कुठला ग्रंथ अभ्यास करू नको, ज्ञानेश्वरी वाचत राहा पुन्हा पुन्हा. किती वेळा वाच? पण किती वेळा? तू 10,000 वेळा होऊ दे, पुन्हा पुन्हा वाच. पण अजिबात एक लक्षात ठेव की पाठ झाल्यानंतर प्रमाण सांगून, लोकांना काहीतरी बोलून सांगून अहंकार धरू नकोस. एवढं जर करणार नाहीस तर तुला कुठलाही ग्रंथ न वाचता सुद्धा ब्रह्मज्ञान होईल. अहंकार जर आला नाही, अहंकार आला का नाही हे कसं सांगता येईल? हे फार कठीण. परंतु अहंकार जर आला नाही तर एखाद्याने कुठल्याच ग्रंथाचा अभ्यास नाही केला, फक्त श्री ज्ञानेश्वरी वाचत राहिला पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे त्याचा श्वासोश्वास जितका सहज आहे तितकी ज्ञानेश्वरी वाचणं सहज झालं पाहिजे. जितका सहज आहे आपला श्वासोश्वास तेवढं सहज ज्ञानेश्वरी वाचन झालं पाहिजे. असं जर तुमचं झालं आणि अहंकार रहित झालं, जसं बाकीच्या कुठल्याही क्रियेमध्ये जसा अहंकार असतो पण श्वासोश्वास या क्रियेमध्ये अहंकार नसतो, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार त्याला राहिला नाही तर त्याला कुठल्याही शास्त्राला हात लावायची सुद्धा गरज नाही. बघा, एवढं सोपं काम. पण हे फार कठीण आहे, कारण अनंत जन्म आपण अहंकाराने फिरलेला असल्यामुळे आपल्याला हे अवघड जातं. म्हणून क्रमाने या ग्रंथांचा अभ्यास करायचा. पंचदशीनंतर कुठला ग्रंथ अभ्यासला पाहिजे? पंचदशीनंतर कुठला ग्रंथ अभ्यासला? बस एवढं करता करता मरून जाऊ आपण. एवढं करता करताच, कारण पंचदशी अभ्यास केला की पुन्हा काय करावं? पुन्हा श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. कारण जेव्हा ज्ञानेश्वरी आणि पंचदशी केल्यानंतर वाचल्यानंतर पाहिजे तर तुम्ही थांबा, हे बाकीचे ग्रंथ वाचू नका, मग फक्त उरलेला काळ ज्ञानेश्वरी वाचण्यात घाला. श्री ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये तुम्हाला वाटलं तर हस्तामलक तुम्ही 2 वेळा वाचू शकता. हस्तामलक जरी वाचला तरी फार फार उपयोगाचा ग्रंथ आहे हस्तामलक. मी सांगा, वास्तविक पंचीकरणानंतर हस्तामलक वाचावा, विचारसागराच्या आधी, किंवा विचारसागरानंतर हस्तामलक वाचा, काय हरकत नाही. दोन्हीपैकी कुठेही क्रम ठेवा.
म्हणजे पंचीकरण हस्तमलक किंवा पंचीकरण विचारसागर हस्तमलक असं वाच. असं जरी केलं चाललंय. बरं, एखाद्याला हे नसेल तर भागवत, श्रीमद भागवत जरी वाचलं, म्हणजे एकनाथी भागवत जरी वाचलं तरी चालेल. ते कधी वाचा? तुम्ही पंचदशीच्या आधी वाचा. नाही, पंचदशीची नाही, पंचीकरणाच्या आधी वाचा. पंचीकरणाच्या आधी भागवत वाचा किंवा पंचीकरण वाचल्यावर भागवत वाचा. त्याचा क्रम इथे मागे पुढे होऊ शकतो. पण पंचदशी हा जो ग्रंथ आहे हा मात्र शेवटी ठेवा. कारण पंचदशी हा ग्रंथ थोडासा अवघड आहे आणि तो फार जुना ग्रंथ आहे आणि पंडित लोकांचा ग्रंथ आहे. आणि अत्यंत श्रेष्ठ अशा 85 वर्ष क्रॉस झाल्यानंतर, म्हणजे वयाचे 85 वर्ष संपल्यानंतर संन्यास दीक्षा ग्रहण करून श्री भारती तीर्थ मुनींनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांचे लहान भाऊ विद्यारण्य स्वामींनी आणि त्यांचे लहान भाऊ भारती तीर्थ मुनी यांनी लिहिलेला ग्रंथ. दोघांनी मिळून लिहिला ग्रंथ. 6 आणि 9 अशा अध्याय आहेत. 6 अध्याय पहिले मोठ्या भावाने लिहिले आणि 9 अध्याय पुढे छोट्या भावाने लिहिले, ते वारल्यानंतर. आलं लक्षात? म्हणून पंचदशी शक्यतो शेवटी वाचा, कारण तो जास्त अवघड आहे. म्हणून एक संपल्यानंतर एक वाचा, एक संपवा पूर्ण आधी. ज्ञानेश्वरी रोज वाचा. अभ्यास ज्ञानेश्वरीचा रोज पाहिजे, पण या ग्रंथाचा अभ्यास एक संपून मग दुसरा वाचा. जसं पंचीकरण घेतलं ना, तर पंचीकरण अख्खं 2दा वाचून काढा व्यवस्थित. दिवस किती लागतील? 20 दिवस लागू द्या, 30 दिवस लागू द्या, 50 दिवस लागू द्या. दिवसाचा विचार नका करू. तुम्ही 1 दिवसात 2दा वाचलं तरी काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी विचारसागर घ्या, चला, काय हरकत नाही. तुम्ही जर समजा म्हणलं की मी एका दिवसात वाचून टाकतो 2 वेळा, ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारसागर वाचू शकता. 1 दिवस लागतोय का 10 दिवस लागतोय का 1 महिना लागतो का 4 महिने लागतो हे महत्वाचं नाही. 2 वेळा कमीत कमी म्हणजे तो अभ्यास झाला. 2 पेक्षा जास्त वाचलं तर चांगलंच आहे. शक्यतो पंचीकरण, आता याच्यातही सांगतो, सर्वसामान्यांचा विचार जर केला तर कुठला ग्रंथ किती वेळा वाचला पाहिजे, अभ्यास किती वेळा. पंचीकरण हा ग्रंथ कमीत कमी 3 वेळा वाचावा. पंचीकरण किती वेळा वाचलं पाहिजे? कमीत कमी. सर्वसामान्यांच्या दृष्टीने मी सर्वांना सांगतो 3 वेळा कमीत कमी वाचावा. विचारसागर ग्रंथ कमीत कमी 5 वेळा वाचावा. विचारसागर कमीत कमी 5 वेळा वाचावा. हस्तमलक हा ग्रंथ कमीत कमी 3 किंवा 5 वेळा वाचावा. हे प्रमाण लक्षात ठेवायचे. हस्तमलक किती? 3 किंवा 5 वेळा वाचावा. त्याच्यानंतर कुठला ग्रंथ? वेदांत सार हा ग्रंथ कमीत कमी 5 वेळा वाचावा. आणि पंचदशी हा ग्रंथ कमीत कमी 10 वेळा वाचावा. बघा, एवढं तुम्ही जर वाचलं ना, तुमचा अभ्यासच झाला. तुमच्या पुढे कोणी बोलूच शकत नाही. तुम्हाला विषय अवगत होणार म्हणजे होणारच. आणि मग हे सगळं करत असताना तुम्ही बाकीचं काम धंदा करा, सगळं करूनच करायचंय आपल्याला. तुम्ही जेवण करा, झोप घ्या, घरातली कामं करा, जे काही करायचं, पण हे एवढं करा. एवढं जर केलं, तुम्ही संसार करत असताना सुद्धा तुम्ही मुक्त होणार म्हणजे होणार. बघा, एवढं सोपं गणित आहे. एवढ्या वेळा जर तुम्ही अभ्यास करा, किती मूड बुद्धीचा असू दे तुमच्यापैकी, मूड असू नाही तर काय असो, फक्त एक गोष्ट लक्षात द्यायची, अहंकार. कारण ज्ञान मार्गामध्ये फार एक गोष्ट अवघड आहे. अहंकार लगेच दाटून येतो. आपल्याला असं वाटतं बस आता आपल्याला कळलंच. हे सगळं जरी वाचलं तरी सुद्धा आपण फार शूद्र आहोत, आपण एकदम एवढीचा तीळ मात्र आहोत, असा खरा भाव ठेवा. दाखवण्यापुरता नाही. काय लोक म्हणतात मला काही ज्ञान नाहीये, पण अहंकार भयंकर असतो. दाखवताना असं दाखवतात, बोलताना तोंडाने की मला अहंकार वगैरे नाही, पण अहंकार एकदम जागृत असतो. असं नको आहे आपल्याला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सदैव ज्ञानदेवांच्या पुढे डोकं ठेवायचं, म्हणजे ज्ञानेश्वरी पुढे डोकं ठेवायचं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर असे शब्द वापरलेले आहेत की मी एका दीपकळिका सारखा आहे, म्हणजे छोटासा दिवा असतो ना पणती, त्यासारखा आहे. आणि श्री व्यास म्हणजे कसे आहेत? बहु तेजा ते प्रकटी. दिवटीचं उदाहरण दिलंय. दिवटी आणि एक छोटासा खद्योत किंवा छोटस एक दीप असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. नाही, बुद्धीचा विषय जेव्हा येतो, तुम्ही मांडलेला विषय मी मांडलेला विषय किती आहे? त्यांनी जे मांडलेलं आहे ते विषय काय की एखाद्याला स्वर्गाचं ज्ञान होत असेल, पण मुंगीला कमीत कमी तिच्या जवळपासचं तरी ज्ञान होतच ना. म्हणजे एवढीशी त्यांनी स्वतःची, एवढं श्री ज्ञानेश्वरी काय सोपा ग्रंथ आहे काय? श्री ज्ञानेश्वरी ग्रंथासारखा ग्रंथ नाही, पण एवढा ग्रंथ त्यांनी मांडून सुद्धा, एवढा ग्रंथ त्यांनी
प्रतिपादन करून सुद्धा ते म्हणतात मी तीळ मात्र पण नाहीये. आता जर ज्ञानदेवांनी असं म्हटलं तर मग आपण कुठे? आपण जे हे ग्रंथ मी सांगितले एवढ्या वेळा वाचले आणि ज्ञानेश्वरी सुद्धा 1000 वेळा वाचली, तरी आपण कुठे आहे? आपण न गण्य आहे, आपल्याला गणताच येणार नाही कुठेच. म्हणून अहंकार येण्याचा काय प्रश्न आहे? खरं तर प्रश्नच नाही काही. मी जर किती बडबड केली, मी किती फार चांगलं प्रवचन सांगितलं असं धरूया, फार चांगलं चिंतन सांगितलं असं धरूया, व्यासांसारखं सांगू शकेल काय? ज्ञानदेवासारखं सांगू शकेल काय? आद्य शंकराचार्यांसारखं सांगू शकेल काय? सांगूच शकत नाही ना. म्हणजे त्यांना त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहायची आपली लायकी नाही. आलं का लक्षात? आपली एवढी लायकी आहे. मग अहंकार येण्याचा प्रश्न कुठे आहे? म्हणून ह्याच्यातून या सगळ्या अभ्यासाने अहंकार येण्याचं काहीच कारण नाही. पण तरी सुद्धा अहंकार येतो. तुम्ही म्हणाले की बरेच लोक काय म्हणतात की नाही, समजा ज्ञानेश्वर महाराज आले तर मी त्यांना त्यांच्या समोर लीन राहील, त्यांना शरण राहील, पण तुमच्या समोर नाही. मूर्ख माणसासमोर कशाला मी लीन राहू? काय फरक पडतो मूर्ख माणसासमोर लीन राहिले तर? लोकांची अडचण काय असते, महाराज तुमच्या बरोबर आम्ही काय बोलत नाही, पण ह्या बाकीच्यांसमोर आम्ही काय ऐकणार नाही, आम्ही गप नाही वाचणार. लोकांचा शक्यतो कसा स्वभाव असतो, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार नाही, पण बाकीच्यांच्या पुढे आवाज नाही पाहिजे आपल्याला कोणाचा, असे स्वभाव असतो. म्हणजे हे काय आहे? याला म्हणतात अहंकारच आहे. आलं का लक्षात? अहंकार जर आपला गेला तर अनुवाद होतो. तुमचा एकमेकातला अहंकार जर गेला तर तुमच्यामध्ये संभाषण झालं तर काय होईल? अनुवाद होईल. तिथे अहंकार राहणार नाही आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी तयार होईल, निष्पन्न होईल. तुमचा अभ्यास अजून जास्त होईल. तर तुमच्यातला अभ्यास प्रबळ व्हावा, चांगला व्हावा, यासाठी काय करायला पाहिजे? एकमेकातला अहंकार सोडून दिला पाहिजे आणि त्यानंतर दोघांमध्ये संभाषण झालं पाहिजे. तर तिथे काय होतो? अनुवाद तयार होतो. आलं का लक्षात? त्यातला एक कोणीतरी कनिष्ठ, एक कोणीतरी श्रेष्ठ असणारच आहे ना. दोघं जण संवाद करायला लागले तर एक कनिष्ठ एक श्रेष्ठ असणारच आहेत. कदाचित दोघंही श्रेष्ठच असतील, एक तर दोघंही समान असतील किंवा एक कनिष्ठ एक श्रेष्ठ असणार आहे. पण त्याच्यातून त्यांचा श्रेष्ठ कनिष्ठ भाव सोडून जर अनुवाद झाला तर दोघांचाही फायदाच आहे. एक अजून श्रेष्ठ होईल आणि जो कनिष्ठ आहे तो पण श्रेष्ठ होईल, जर तिथे अहंकार नसेल तर. आणि अहंकार असेल तर दोघंही गाळात जातील. म्हणून आपण काय करावं? कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता संभाषण करत राहावं एकमेकांमध्ये. म्हणजे आपापल्या सोबत असणाऱ्या साधक बंधूंसोबत, भगिनींसोबत या संवाद केला तर एक लक्षात ठेवावं की आपला अभ्यास झाला पाहिजे. याच्यातून काय झाला पाहिजे? अभ्यासासाठी पुन्हा पुन्हा बोलत राहावं, पुन्हा पुन्हा हा विषय बोलत राहावं. जो वाचलेला आहे तो पुन्हा पुन्हा बोलत राहणे. घरात कोणी आलं तर त्याला हेच ऐकवायचं. पाहुणा आला तरी आपल्याला चान्स मिळाला अभ्यास करायला. घरात कोणी आला पाहुणा तर त्याला काय करावं? हा विषय डायरेक्ट ऐकून टाकायचा. घरात बसलाय त्याला सांगायचं तुला पाणी देतो, चहा देतो, पण मी सांगतो ते ऐक. आल्याला त्याला सांगायचं हे बघ, जन्म मरणाचा फेरा असतो, तो घालवायचा असेल तर भगवत प्राप्ती करावी लागते. भगवत प्राप्ती करायची असेल तर श्री ज्ञानेश्वरांना शरण गेलं पाहिजे. त्यासाठी आता ज्ञानेश्वर महाराज उपलब्ध नाहीत, म्हणून श्री ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे. श्री ज्ञानेश्वरी विकत घे, नसेल तर मी पैसे देतो, मी विकत घेऊन देतो. अभक्ष करणं सोड आणि गळ्यात माळ घाल, नाही तर घालू नको, पण श्री ज्ञानेश्वरीवर रोज डोकं ठेवत जा. 5 ओव्या का होईना, 10 ओव्या का होईना वाचत जा, असं घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सांगायचं. आपला अभ्यास किती झाला सांगा? एवढं प्रत्येकाला जर सांगितलं तर दिवसातून तुमच्या घरात एक जरी पाहुणा आला तर आठवड्यात 7 वेळा तुमचा अभ्यास झाला का नाही? रस्त्यात कोणी भेटला तो वेगळाच. तुम्हाला अभ्यास करायला किती चान्स आहे का नाही? मी तर रस्त्यात दिसेल त्याला हेच ऐकायचो. मी दिसलो की लोक मला बघून दुसऱ्या रोडने पळून जायची. राणे सरांना माहिती चांगलं का हो सर? मी दिसलो शेगावला, मी दिसलो की लोक पळून जायचे, तिकडून पळून जायचे. त्यांना माहित होतं की हात दिसला की हात सुरू करणार हा विषय. म्हणजे आपण दिसलं की लोकांना फक्त एकच आठवलं पाहिजे, जन्म मरणाचा फेरा. तसं मी दिसले की तुम्हाला आठवतोच का नाही जन्म मरणाचा फेरा? तसं आपण कुठेही दिसलो, बाणेर गावात दिसू द्या, आळंदीत दिसू द्या, स्वर्गात जरी चुकून गेलो तर स्वर्गातल्या लोकांना सुद्धा कळलं अरे आला हा जन्म मरणाचा फेराचा विषय ऐकवणार आपल्याला. मग देवादिकांकडे जरी पोहोचलो आपण, समजा चुकून आपला पुनरावृत्ती नाही टळली, तर स्वर्गातले देव सुद्धा म्हटले पाहिजे हा पृथ्वीवर याने गोंधळ घातला होता, जन्म मरणाच्या फेऱ्याविषयी याचा विषय सुरू, अभ्यास सुरू होता, इथे पण आपल्याला हा ऐकवल्याशिवाय राहणार नाही, असं झालं पाहिजे. आलं लक्षात? किती वेळा अभ्यास करायला पाहिजे? हा किती सोपं आहे ना आपल्याला, अवघड आहे काय? दिसेल त्याला ऐकवायचं.
लहान आहे का मोठा आहे काय घेणं नाही. आता मी विचार करतो का तुम्हाला कळतंय का नाही कळतंय, ऐकवतोच ना. तसं तुम्ही सुद्धा काय करायचं, कळतंय का नाही कळतंय. जसं लहान मुलाला आई त्याला शिकवते मन मम्मी पप्पा, त्याला काय कळतंय मम्मी पप्पा काय कळत नाही. त्याच्या गळ्यात सोन्याचे चेन घालतात किंवा त्याला गंध पावडर लावतात, त्याला काय कळतंय का, काहीच कळत नाही. पण ती आई तिच्या स्वतःची हाऊस म्हणून करते ना. तसा आपला अभ्यास रूपी हाऊस पुरवण्यासाठी, आपली अभ्यास रूपी हाऊस पुरवण्यासाठी हे काय करायचं, सगळ्यांना ऐकवायचं, दिसेल त्याला ऐकवायचं. पण एक लक्षात काय ठेवायचं, काय आलं नाही पाहिजे, अहंकार नाही आला पाहिजे. कारण अहंकाराने काय होईल, आपलं वाटोळं होईल. म्हणून तर ऐकवणार का सगळ्यांना, कायसाठी ऐकवायचंय, आपण शहाणे झालो म्हणून नव्हे, अभ्यास व्हावा म्हणून. म्हणून अभ्यास करणं सगळ्यात सोपं काम आहे. मला माहितीये तुम्ही ऐकतच असता बऱ्याच लोकांना, पण तुम्ही संख्या वाढवा. दिसेल त्याला हाच विषय, दिसेल त्याला हाच विषय. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही. एकदा मुक्त झाले, तुम्ही कोणाशी बोलू नका, काय हरकत नाही. तुम्ही गप्प पडून राहील तरी काय हरकत नाही. पण मुक्त होईपर्यंत मात्र हाच विषय चालू ठेवा. मग दिवसातून तुमचा अभ्यास, रात्रंदिवस तुमच्या वृत्तीवर काय बाणेल, तुम्ही झोपले स्वप्नात सुद्धा काय होईल, हाच अभ्यास होईल. असा माझा अनुभव आहे. मी हे काय तुम्हाला नुसतं गंमत म्हणून नाही सांगत, हा माझा अनुभव आहे. स्वप्नात सुद्धा तुम्हाला हाच विषय येईल. म्हणजे स्वप्नात जरी तुम्हाला कोणी भेटलं तर स्वप्नातल्या लोकांना सुद्धा तुम्ही हेच सांगाल, स्वप्नामध्ये सुद्धा हाच विषय चालेल. जर तुमचा उपक्रम जन्म मरणाचा फेरा चुकवणे असेल तर अभ्यास सुद्धा तुमचा काय पाहिजे, जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचाच अभ्यास पाहिजे. म्हणजे ब्रह्मविद्येचाच अभ्यास पाहिजे. तरच आपला उपसंहार तोच होईल. म्हणजे आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त होईल, आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल. अशा रीतीने अभ्यास या षडलिंगापैकी एका लिंगाचा आपण विचार केला. या षडलिंगाच्या साह्याने, म्हणजे अभ्यास केलं तरच श्रवण राहिलं, हे लक्षात घ्या. षडलिंग म्हणजे काय, ह्या 6 चिन्हाच्या साह्याने श्रवण करावं. किंवा ज्याच्याकडे ही 6 लिंग असतात, ज्यांना या षडलिंगाचा अधिकार असतो, तेच श्रवण करू शकतात. असं धरलं तरी काय हरकत नाही समजण्यासाठी. म्हणून तुम्ही या अभ्यास या षडलिंगापैकी एका लिंगामध्ये बसाल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा करतो. त्यासाठी तुम्हाला योग्य ते सहाय्य श्री गुरु, ईश्वर आणि शास्त्र यांच्याकडून मिळो, त्यांची तुमच्यावर कृपा हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान